नमस्कार मंडळी. कसे आहात सगळे? छान. छान. खूप हं. खूप छान. मंडळी, आजच्या आपल्या पुणे मराठी टोस्टमास्टर मंडळाच्या विशेष सभेमध्ये 276व्या सभेमध्ये मी ज्योती भट डिस्टिंग्विश टोस्टमास्टर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. आधी नवीन मंडळी जी आली आहेत त्यांच्या माहितीसाठी टोस्टमास्टर्सचं उद्दिष्ट तुम्हाला सांगते, की आम्ही असे सकारात्मक आणि पूरक अध्ययन अनुभव देतो, ज्याद्वारे सदस्य हे संवाद कौशल्य विकसनासाठी हॅलो? हां. सक्षम होतात आणि त्यांचा आत्मविश्वासही वाढतो आणि वैयक्तिक विकासही घडतो. मंडळी, सभा सुरळीतपणे पार पडण्यासाठी आमच्या सभेचे काही नियम आहेत. तेही तुम्ही ध्यानात घेणे गरजेचं आहे. आपली ध्वनी निर्माण करणारी सर्व यंत्रणं मुकावस्थेत ठेवावी किंवा बंद करून ठेवावी. जेव्हा कोणत्याही भाषणकर्त्याला किंवा भूमिकाकाराला बोलवण्यासाठी आमंत्रित केलं जाईल, तेव्हा प्रतिसादामधील अर्थातच रिएक्शन बटन मधील टाळ्यांचं चिन्ह वापरून तुम्ही आपली प्रतिक्रिया देऊ शकता. आपण कोणत्याही भूमिकाकाराला किंवा भाषणकर्त्याला, खास करून आजचे आपले पाहुणे जे आहेत त्यांच्यासाठी चॅट विंडोचा म्हणजेच गप्पांगणाचा वापर करून त्यांना उपस्थित लोकांशी सभेबद्दल गप्पा मारू शकता किंवा त्यांना आपली प्रतिक्रिया देऊ शकता. आपल्या कोणत्याही यंत्राने सभा चालू असताना आवाज करणे अपेक्षित नाही आहे. मंडळी, आपले नाव घोषित करणं अत्यंत गरजेचे आहे. नाहीतर सभेतून निलंबित पण करावं लागेल, कारण की सभा सुरळीतपणे चालणं अत्यंत गरजेचे आहे. जसं मला दिसत आहे आत्ता काही नावं आहेत. के म्हणून एक नाव आहे. तर त्यांनी कृपया आपलं नाव लिहावं. एक नाव आहे आयफोन म्हणून. त्यांनी सुद्धा आपलं नाव व्यवस्थित रिनेम करावं. अशी आमची तुम्हाला कळकळीची विनंती आहे. मंडळी, के किंवा आयफोन आम्ही 5 मिनिटं वाट बघू. हरकत नाही. ठीक आहे? मंडळी, आजची आपली ही अतिशय स्पेशल म्हणजे विशेष सभा आहे आणि त्या विशेष सभेचे विशेष पाहुणे म्हणून मी डॉक्टर महेश भागवत यांचं खूप खूप स्वागत करते आणि त्यांना ऐकायला आलेल्या श्रोता समुदायाचं पण खूप स्वागत करते. तर अजिबात वेळ न दवडता आपण पुढच्या गोष्टीकडे वळूया. त्याआधी अजून एक छोटी हॅलो, विनंती हॅलो. अशी आहे, की टोस्टमास्टर्सच्या सभेमध्ये वेळेचं अत्यंत महत्त्व असतं. प्रत्येक वक्त्याला ही वेळ दिली जाते आणि त्या वेळेनुसारच त्यांनी बोलायचं असतं. त्यानुसार त्यांना आपले वेळमापक कार्ड्स पण दाखवतील. तर हे सगळ्यांनीच लक्षात घ्या आणि पण वेळेनुसारच चालूया, कारण की वेळ ही अतिशय महत्त्वाची असते, यात काही शंका नाही. मंडळी, एवढं बोलून मी आता सूत्र देते आजच्या आपल्या अध्यक्षा, ज्या अतिशय मितभाषी आहेत, पण अतिशय प्रभावी सुद्धा आहेत. टोस्ट मास्टर प्रज्ञा कोसारे. धन्यवाद डिस्टिंग्विश टोस्टमास्टर ज्योती. आजचे आपले प्रमुख पाहुणे, सभेला उपस्थित असलेले सगळे मान्यवर टोस्टमास्टर्स व पाहुणे मंडळींचे मी आजच्या सभेत खूप खूप स्वागत करते. मंडळी, आजची आपली सभा विशेष असणार आहे, कारण आपल्याला लाभलेले आहेत एक विशेष पाहुणे, जे तेलंगणा राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक कायदा व सुव्यवस्था विभागाचे आहेत आणि त्यांचं आपल्याला आज मार्गदर्शन लाभणार आहे. मंडळी, आपल्याला सगळ्यांना याबद्दल उत्सुकता असेलच. तत्पूर्वी मी तुम्हाला आजच्या सभेबद्दल थोडं सांगू इच्छिते. आजची ही सभा ही आमच्या पुणे मराठी टोस्टमास्टर्स मंडळाची एक शृंखलेतील सभा आहे. टोस्टमास्टर इंटरनॅशनल ही एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे. आपल्या वक्तृत्व आणि नेतृत्व कौशल्यासाठी ही संस्था 100 वर्षांपेक्षा जास्ती दिवसांपासून कार्यरत आहे आणि याचाच एक भाग म्हणून पुणे मराठी टोस्टमास्टर्स मंडळात आपणही या सभांद्वारे आपले वक्तृत्व आणि नेतृत्व कौशल्य घडवितो. आणि मंडळी, ते बरं मराठीतून, बरं का? तर त्यामुळे ही सभा आणि हे मंडळ आमच्यासाठी तर नक्कीच खूप खास आहे. आणि तुम्हाला आज या सभेद्वारे आम्ही या आजच्या प्रमुख पाहुण्यांची भेट घडविणार आहोत. तुमच्यासारखं मीही उत्सुक आहे आपल्या
विशेष पाहुण्यांबद्दल ऐकण्यासाठी, त्यांच्याकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी, त्यांचे जीवन अनुभव आणि त्यांच्या यशाची गुरुकिल्ली काय आहे ते जाणून घेण्यासाठी, तर मंडळी यासाठी अजिबात वेळ न दवडता मी सूत्र देत आहे. आजच्या निवेदिका ज्या आहेत टोस्ट मास्टर निवेदिता, आपल्याला हैदराबाद वरून त्या सामील झाल्या आहेत. तर मी सूत्र देते टोस्ट मास्टर निवेदिता यांच्याकडे. धन्यवाद. आता विश्वात्मके देवे तेणे वाग्यज्ञे तोषावे, तोषो निमज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो. जो जे वांछील तो ते लाहो, प्राणी जात. वर्षत सकळ मंडळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेट तू भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव. बोलती जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे हो तू. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवो नीतीही लोकी. भजिजो आदि पुरुखी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये. दृष्टादृष्ट विजये हो आवोजी. येथ म्हणे श्री विश्वेश्वराओ, हा होईल दान पसावो. येणेवरे ज्ञान देवो, सुखिया झाला. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचे आजच्या या विशेष सभेमध्ये खूप खूप स्वागत. आज आपण येथे जमलो आहोत कारण आपण अनेक पैलूंबद्दल जाणून घेणार आहोत, एका विशेष व्यक्तिमत्वाबद्दल. तत्पूर्वी पसायदान हे सुमारे 800 वर्षापूर्वी एक आदर्श समाज व्यवस्थेचे स्वप्न म्हणून रचलेले ज्ञानेश्वर माऊलींचे काव्य. हे पसायदान रूपी विश्वशांती प्रार्थनेत गुंफून आसमंतात पसरवले होते, आणि मग साक्षात्कार व्हावा तसा शांतीदूत म्हणून प्रत्येक काळात, शतकात, दशकात कधी मावळे, कधी स्वातंत्र्यवीर, कधी सैनिक, संत, तर आणि पोलीस सुद्धा अशा विविध स्वरूपात आपल्या आयुष्यात परिवर्तन घडवण्यास यशस्वी झाले. नमस्कार मंडळी, आज आपल्यासोबत एक असेच व्यक्तिमत्व आहे ज्यांच्या कामाचा परीघ हा केवळ पोलीस दलाच्या मर्यादेत नाही, तर तो पसायदान प्रमाणेच अखिल मानव जातीच्या कल्याणासाठी विस्तारलेला आहे. होय, आजचे आपले पाहुणे म्हणजेच डॉक्टर महेश भागवत सर. आपले या सभेत सहर्ष स्वागत आहे सर. सर्वप्रथम मी त्यांचे अभिनंदन करते, कारण कालच त्यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या 20 सदस्यांच्या सल्लागार समितीच्या सदस्यपदी
2 वर्ष कालावधीसाठी नेमणूक झाली आहे. यांचा परिचय थोडक्यात द्यायचा म्हणजे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो असे मागणे जे आपण प्रार्थनेत मागितले त्याचप्रमाणे आपल्या कार्याच्या कामाने गुन्हेगारीचे मूळ उपटून मानवतेला पुन्हा सन्मान मिळवून देण्याचे काम सरांनी केले आहे. मानवी तस्करी, नक्षलवाद आणि बालमजुरी सारख्या खळ प्रवृत्तींना त्यांनी मूठ माती दिली आहे. सज्जनांचे पालक आपल्यांचे पालन करण्यासाठी ते सदैव तत्पर असतात. विद्यार्थ्यांचे भविष्य घडवणे, त्यांचे मार्गदर्शन करणे असो किंवा मानवी तस्करीच्या दलदलीतून महिला आणि मुलांना बाहेर काढण्याचे कार्य असो, त्यांच्या प्रत्येक कामात पसायदानाचाच भाव दिसतो. डॉक्टर महेश मुरलीधर भागवत हे 95च्या बॅचचे तेलंगणा कॅडरचे भारतीय पोलीस सेवेचे IPS अधिकारी आहेत. सध्या ते तेलंगणा राज्याचे अतिरिक्त महासंचालक कायदा आणि सुव्यवस्था विभागात कार्यरत आहेत आणि त्यापूर्वी 6.5 वर्ष हैदराबादच्या रचकोंडा आयुक्ताला ते पोलीस आयुक्त होते. शालेय शिक्षण पाथर्डी येथे झाले, नंतर सिव्हिल इंजिनिअरिंग पुणे येथे केले. LLB उस्मानिया विद्यापीठ हैदराबादमधून पूर्ण केले आणि त्यानंतर 2025 साली DY पाटील विद्यापीठ पिंपरी पुणे यांचेकडून मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आले. हे तस्करी विरोधीसाठी आणि अनुकरणीय काम केल्याबद्दल कर्तव्याच्या पलीकडे जाऊन UPSC उमेदवारांना मार्गदर्शन केल्याबद्दल प्रदान करण्यात आलं आहे. त्यांच्याबद्दल मी जेवढे बोलीन तेवढे कमीच आहे. तत्पूर्वी फक्त काही मी त्यांची मानचिन्ह, पदकं ह्याबद्दल सांगू इच्छिते सर्वांच्या माहितीसाठी. छोटंसं प्रेझेंटेशनच तयार केलं आहे. राष्ट्रपती 2004 मध्ये शौर्य पदक मिळाले त्यांना. केंद्रीय मुख्यमंत्री राजनाथ सिंग यांच्याकडून ग्रे आउट्स प्रशिक्षण केंद्रांसाठी प्रशंसापत्र मिळालेलं आहे. त्यानंतर कम्युनिटी पोलिसिंग प्रकल्पासाठी विशेष सन्मान नक्षलग्रस्त आदिलाबाद जिल्ह्यातील पोलीस मी कोसम या प्रकल्पासाठी आहे. नलगोंडा जिल्ह्यातील आसरा या प्रकल्पासाठी इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ चीफ ऑफिसर ह्याबद्दलही त्यांना पुरस्कार देण्यात आला आहे. मानवी तस्करी अहवाल अमेरिकन परराष्ट्र विभागाचा हिरो पुरस्कार मिळालेला आहे. टॉप 100 मध्ये सर्वात प्रभावशाली नेता म्हणून त्यांना मान्यता प्राप्त आहे. बाल कामगारांसाठी सुरू केलेल्या वर्क साईट स्कूल प्रकल्पासाठी नागरी आणि मानवी हक्क पुरस्कार, वर्क साईट स्कूल प्रकल्पाचा मी उल्लेख केलाच आहे, त्यासाठी त्यांना पुरस्कार मिळाला आहे. त्यांचे कार्य व्हाईट कॉलर गुन्हेगारी नियंत्रण, संघटित ड्रग्ज गुन्हेगारांना अटक करणे, विरोधी बचाव मोहिमा, पीडितांना लैंगिक तस्करी नेटवर्कमध्ये सामील होण्यापासून रोखण्यासाठी आणि त्यांचे संरक्षण करण्यासाठी, त्या तस्करांवर खटला चालवण्यासारखे कार्य सुद्धा त्यांनी केलेले आहे. 2000हून अधिक महिला आणि मुलांची संघटित तस्करी नेटवर्क त्यांनी बंद केली. 200 वेश्यागृहे किंवा व्यावसायिक शोषणाची ठिकाणे बंद केली. 7000 बाल कामगारांना मुक्त केलं आणि या सर्व कार्यांचे त्यांनी संयुक्त राष्ट्राच्या ड्रग्ज आणि गुन्हेगारी कार्यालय आणि भारताच्या गृह मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या पुस्तकांमध्ये त्यांनी योगदान केले आहे. तसेच ते UPSC आणि तस्करी विरोधी या अनेक कार्यक्रमांसाठी भाषणे तसेच शिक्षण सुद्धा प्रदान करतात. त्यांचे अथक मार्गदर्शन आहे. गेल्या 10 वर्षात 2000हून अधिक नागरी सेवा, IAS, IPS, परराष्ट्र सेवा यासारख्या विद्यार्थ्यांना त्यांचं कायम मार्गदर्शन आहे. आणि आता काही छायाचित्र, काही आठवणी. नुकतेच 21 ऑगस्टला त्यांचा हा लेख लोकसत्ता ह्याच्यात प्रसिद्ध झालाय. ते मेंटर म्हणून इतके प्रसिद्ध आहेत, सगळ्यांचे चाहते आहेत. विद्यार्थी त्यांचे मार्गदर्शन घेतात. आणि हे 2 देवदूत, शांतीदूत, ज्यांनी कायमच पसायदान आपल्या आयुष्यात वापरले आहे, त्याचं उच्च स्थान त्यांनी निवडलं आहे. मुरलीधर भागवत
हे त्यांचे वडील, त्यांचे अखंड आशीर्वाद आहेत सरांवर, आणि ह्या सगळ्या कठीण प्रवासातून साथ देण्यासाठी त्यांची सुविद्य पत्नी त्यांच्यासोबत आहे, सुनीता भागवतजी. मंडळी, आपल्याला आज महेश सरांकडून अनेक गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. त्यांच्या आयुष्यातला हा प्रवास किती कठीण होता आणि कसा होता ते त्यांच्याकडून ऐकायचं आहे. आणि आज ही ओघवती मुलाखत होणार आहे वसुंधरा देसाई यांच्या मार्फत. त्या टोस्टमास्टर आहेत आणि त्यांचा पाठ प्रेरणादायी धोरणे यातील पातळी 4चा हा प्रकल्प आहे. त्या पदवी महाविद्यालयाच्या भौतिकशास्त्र विभागाच्या विभाग प्रमुख आणि प्राध्यापिका म्हणून जाणल्या जातात. अनेक वर्षांच्या त्यांच्या अनुभवाने असंख्य विद्यार्थ्यांच्या आयुष्याची पायाभरणी त्यांनी केली आहे. तेच नाही, सध्या त्या रोशनी या संस्थेमध्ये एक स्वयंसेविका म्हणून कार्यरत आहेत. नैराश्याने ग्रस्त आणि आत्महत्येचा विचार करणाऱ्या लोकांचा आशेचा किरण बनणे आणि त्यांना परावृत्त करणे हा सध्या त्यांचा ध्येय आहे त्यांचे. यासोबतच या लग्न कर्तव्य या संस्थेच्या मराठी समाजातील अनेक कुटुंबांना योग्य जोडीदार शोधण्याचा मदत करत आहेत. ज्ञानदान, समाजसेवा आणि सामाजिक बांधिलकी अशी त्रिवेणी गाठ असणाऱ्या श्रीमती वसुंधरा देसाई यांना मी आता विनंती करते की त्यांनी मुलाखत सुरू करावी. सूत्र तुमच्याकडे, टोस्टमास्टर वसुंधरा. धन्यवाद टोस्टमास्टर निवेदिता, माझं एवढं छान माझ्याबद्दल बोलल्याबद्दल. आणि नमस्कार मंडळी, कसे आहात? सगळे छान ना? आज जमलेल्या सर्व टोस्टमास्टर व पाहुणे मंडळीच्या वतीने मी महेश भागवत सर यांचं पुणे मराठी टोस्टमास्टर मंडळाच्या या विशेष सभेमध्ये सहर्ष स्वागत करते. तुमचं खूप खूप स्वागत आहे सर आजच्या सभेत. धन्यवाद ताई. निवेदिता ताई, तुम्हाला विशेष धन्यवाद. तुमचा परिचय करून द्यायचा राहिलेला आहे मला वाटतं. वसुंधरा ताई, तुम्ही निवेदिता ताईंचाही परिचय करून द्या. मी थोडक्यात सांगतो त्यांच्याविषयी की हिंदुस्थानी संगीतासाठी हैदराबादचे फेमस अशा मालिनीताई राजूरकर यांच्या निवेदिता या कन्या आहेत. त्याच्या पुढची ओळख वसुंधरा ताई करून देतो. मी टोस्टमास्टर आहे सर. निवेदिता टोस्टमास्टर आहेत खूप वर्षापासून आणि त्या बऱ्याच प्रकल्पात काम करत असतात. सध्या त्या पुणे मराठी टोस्टमास्टर मंडळाशी जोडलेल्या आहेत. मराठीवर त्यांचं प्रचंड प्रभुत्व आहे आणि गाण्याची कला तर त्यांना नैसर्गिक रक्तातच आहे. अशा ह्या विविध गुणांनी त्यांच्याजवळ बरेचसे वेगळे गुण आहेत जे आम्हालाच आता एक एक करून उलगडत चाललेत मला तरी. तर हे आहेत आपल्या सूत्रसंचालिका निवेदिता राजूरकर. तर मंडळी, आपण आत्ताच श्री महेश भागवत यांचा परिचय ऐकला. त्यांचं कार्य किती अगाध आहे हे पण आपण बघितलं. आज आपल्या मुलाखतीतून आपण ते पोलीस ऑफिसर म्हणून कसे आहेत हे तर जाणून घेणारच आहोत. त्या व्यतिरिक्त ते माणूस म्हणून कसे आहेत आणि विविध विषयावर त्यांची मते काय आहेत हे पण आपण आज जाणून घेणार आहोत. तर मुलाखतीला मी आता सुरुवात करते. सर, सुरू करूया? यस प्लीज. आणि मंडळी, तुम्ही सुद्धा सगळे तयार आहात ना? अगदी लक्ष देऊन ऐका. तर मी आजच्या मुलाखतीला आता सुरुवात करते. सर, आजचा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे, तुम्ही पोलीस अधिकारी आहात. IPS निवडण्यामागे काही विशेष कारण? जर पोलीस क्षेत्रात आला नसतात तर कोणत्या क्षेत्रात तुम्ही कार्य केलं असतं? थोडक्यात तुमच्या आयुष्यातला प्लॅन बी काय होता? पोलीस क्षेत्रात येणं हा माझा प्लॅन A किंवा B हा नक्कीच नव्हता. मी अपघातानं पोलीस क्षेत्रात आलेलो आहे. पुण्यामध्ये जेव्हा माझं BE झालं 1990ला, तर त्यावेळी शासनाचं 0 बजेट लागलेलं होतं आणि शासकीय नोकऱ्यांवरती कपात आलेली होती. तर त्यामुळे मग स्पर्धा परीक्षांकडे आम्ही सगळे वळालो आणि 90लाच मी तयारी सुरू केली होती. आणि ती तयारी करत असताना मध्यंतरी मी 2.5 वर्ष पुण्यामध्येच एका CDSA स्वयंसेवी संस्थेत
पालनट क्षेत्र विकासाचं काम केलं. त्यानंतर टाटा मोटर्स पुणे टेल्को इथे मी ह्युमन रिसोर्स डिपार्टमेंटला CSR साठी काम केलं. आणि हे सगळं करत असताना UPSCचा अभ्यास चालू होता आणि 94 साली मी जेव्हा परीक्षा दिली ती IAS होण्यासाठी म्हणूनच परीक्षा दिली. IAS आपल्याला व्हायचं आहे आणि विकासाची काही कामं करायची ग्रामीण भागाचं खास करून हे डोक्यामध्ये होतं. 95 साली माझी जेव्हा निवड झाली दुसऱ्या प्रयत्नामध्ये त्यावेळी मला IPS मिळालं आणि माझा पहिला प्रेफरन्स हा IAS असल्यामुळं त्याच्यावरती क्लेम ठेवत मी परत परीक्षा दिली 95 साली आणि पण माझी निवड झाली नाही. त्यामुळं मला 96 साली मग मी IPS जॉईन केलं. तर एका प्रकारे जर बघितलं तसं अपघातानं मी IPS मध्ये आलेलो आहे. कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की थोडंसं ब्रिटिशांची लिगसी असल्यामुळं पोलिसांविषयी समाजामध्ये एवढं असं सकारात्मक असं बोललं जात नाही किंवा अजूनही पोलीस स्टेशनला जाणं म्हणजे आमच्या लहानपणी सांगायचे की म्हणजे खाकी वर्दी म्हणजे पोलीस, सफेद वर्दी डॉक्टर आणि काळी वर्दी म्हणजे कोर्ट वकील यांच्यापासून थोडंसं लांब राहा वगैरे हे सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. म्हणजे पण आता तुम्ही जर पाहिलं तर बऱ्यापैकी पोलीस बदलत चाललेत आणि त्याविषयी मी नंतर बोलेलच तुमच्याशी. तर परत एकदा सांगू इच्छितो की म्हणजे अपघातानं मी पोलीस दलामध्ये आलेला एक अधिकारी आहे. पण माझी जी पार्श्वभूमी आहे ती एक सामाजिक कार्यकर्त्याची पण पार्श्वभूमी आहे आणि त्याचबरोबर माझ्या घरामध्ये मी सोडून सगळे शिक्षण क्षेत्रात ती एक पार्श्वभूमी आहे. सर, सगळेच अपघात काही वाईट नसतात. तुम्ही अपघाताने या क्षेत्रात आलात त्यामुळे पोलीस दलाला एवढा चांगला अधिकारी मिळाला. आणि आपला पुढचा प्रश्न पण याच याच्यावर पोलिसिंगवरच आहे. तर आपल्याला स्वतंत्रता मिळून 78 इयर्स झाले, 78 वर्ष झाली आहेत. तेव्हा पण पोलीस यंत्रणा होती. तेव्हाच्या आणि आताच्या पोलिसिंग मध्ये काय फरक आहे असं आपल्याला वाटतं? हे बघा, पोलीस यंत्रणा आपली ही ब्रिटिशांची लिगसी आम्ही म्हणतो. ब्रिटिशांनी आपली जी स्वातंत्र्य चळवळ होती ती कंट्रोल करण्यासाठी म्हणून 1857चं बंड जेव्हा झालं त्याला सावरकरांनी स्वातंत्र्य युद्ध, पहिलं स्वातंत्र्य युद्ध म्हटलंय. त्यानंतर मग आपलं इंडियन पिनल कोड, भारतीय दंड संहिता 1860 साली आला आणि त्यानंतर मग खऱ्या अर्थानं पोलिसिंगला भारतामध्ये सुरुवात. ब्रिटन मधले पोलीस आणि भारतातले पोलीस यात खूप फरक ब्रिटिशांनी नेहमी ठेवला. ब्रिटनमध्ये ते समाजाच्या हितासाठी असणारे पोलीस असे होते, पण इथे म्हणजे पोलीस म्हणजे दंडोकेशाही वगैरे या टाईपचं. त्यामुळे ती लिगसी बऱ्यापैकी स्वातंत्र्यानंतरही चालत आली. पण आता तुम्ही जर बघितलं तर बऱ्यापैकी पोलीस दलामध्ये सुधारणा झालेल्या आहेत. 1977 साली पहिलं पोलीस कमिशन, नॅशनल पोलीस कमिशन, धर्मवीर कमिशनही म्हणतो आम्ही त्याला, ते नेमलं गेलं. त्यानंतर रिबेरो कमिटी असेल, पद्मनाभय्या कमिटी असेल, अशा वेगवेगळ्या कमिटी झाल्या आणि पोलीस 2006 साली सुप्रीम कोर्टानं प्रकाश सिंग सरांच्या PIL मध्ये जजमेंट दिलं आणि 7 रिफॉर्म्स त्याच्यामध्ये सुचवले. असे बरेचसे पोलीस दलामध्ये सुधार आता चालू आहेत आणि मला सांगायला आनंद होतोय की आता नुकताच जो कोविड काळ होता त्या कोविडच्या काळामध्ये म्हणजे खऱ्या अर्थानं पोलिसांना फ्रंटलाईन वर्कर म्हणून काम करताना अनेक आव्हानांना सामोरं जावं लागलं. म्हणजे अनेक पोलिसांनी स्वतःला बलिदान पण केलेलं आहे त्या काळामध्ये, कोविडच्या काळामध्ये. त्यानंतर इवन जे काम कधी पोलिसांनी करू नये म्हणजे डेड बॉडीज डिस्पोजल करणं, नातेवाईक पुढे येत नव्हते की जवळचे नातेवाईक पण, मग अशा बॉडीजची विल्हेवाट लावणं पण पोलिसांनी केलेलं आहे त्या काळामध्ये. त्यानंतर लोकांना बेड्स उपलब्ध करून देणं, लोकांना ट्रान्सपोर्ट उपलब्ध करून देणं, अशी बरीच समाज उपयोगी अशी कामं पोलिसांनी स्वतःचा जीवावर उदार होऊन केलेली आहे. आणि त्यामुळं मग आम्ही बघितलं की पोलिसांची प्रतिमा खूप उजाळली कोविड नंतर, की बऱ्यापैकी एक चांगलं काम पोलिसांना करायला मिळालं. की जेव्हा जेव्हा आम्ही बघतो की जेव्हा क्रायसिस सिच्युएशन असते तेव्हा पोलीस नक्कीच त्याच्यामध्ये चांगलं काम करतात आणि लोकांना जे पोलिसिंग हवं त्या प्रकारे पोलिसिंग
हे केलं जातं. पण जेव्हा क्रायसिस नसतो, सगळं शांत असतं, त्यावेळी थोडंसं मग प्रसार माध्यम असतील, आपले चित्रपट असतील, हिंदी म्हणा बाकी भाषांमधले, याच्यामध्ये अजूनही निगेटिव्ह अशी पोलिसांची प्रतिमा रंगवली जाते. आणि बऱ्याच वेळा मग लोकांना तेच पाहण्यात येतं, किंवा आजही घरामध्ये लहान मुलगा रडत असेल तर पोलीस स्टेशनला घेऊन जाऊ वगैरे, एका गोष्टी म्हणजे ते अजूनही चालू आहे. म्हणजे ते कधी संपणार हे देव जाणं. मी बऱ्याच वेळा म्हणतो की म्हणजे पोलीस बदललेत, लोकांनी आपला कावळीचा पिवळा चष्मा काढून टाकावा आता आणि आपल्या सरळ साध्या चष्म्याला पोलिसांकडे बघावं. दॅट्स ऑल. आमचा अनुभव असा आहे की जे लोक पोलिसांच्या संपर्कात आले त्यांचं पोलिसांविषयी चांगलं मत आहे. ज्यांनी पोलिसांविषयी फक्त ऐकलंय त्यांचं मत आजही बदलायची गरज आहे. धन्यवाद. तर खरंच खूप छान आहे की तेव्हापासून आणि आतापर्यंत आता खरं समाजसेवेसाठी आणि नागरिकांना मदत करण्यासाठी पोलीस एवढे तत्पर आहेत, असा माझाही स्वतःचा अनुभव आहे. तर आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया सर. हा प्रश्न थोडा लुप्त होत आलेली देशप्रेमाची भावना जी युवकांमध्ये आहे त्याबद्दल आहे. सर, असं साधारणपणे जाणवतं की शाळा कॉलेजात, जेव्हा मी पण कॉलेजमध्ये होते, गॅदरिंग असेल तर हजारोच्या संख्येने सगळे विद्यार्थी तयार होऊन गॅदरिंगला येतात. पण 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला जेव्हा झेंडावंदन असतं, तेव्हा अगदी बोटावर मोजण्याजोगी विद्यार्थी तिथे हजर असतात. तर आजच्या ह्या युवकांमध्ये जरा जी पुसट होत चाललेली देशप्रेमाची भावना आहे, ती परत ज्वलंत करण्यासाठी काय करायला हवं असं आपलं मत आहे? अं, एक कारण जे आम्ही बघतो आजकाल म्हणजे कंझ्युमरिझम, चंगळवाद हा वाढलेला आहे समाजामध्ये. आणि लोकही म्हणजे आजकाल लोकांना कष्ट कमी करता कमी करत लगेचच रिझल्ट हवाय, ती एक वृत्ती आम्हाला युवकांमध्ये सध्या दिसून येते. तर युवकांकडनं आमच्या हेच अपेक्षा आहेत की जे काही कोर व्हॅल्यूज आपण म्हणतो त्या कोर व्हॅल्यूज, त्याच्यामध्ये मग इंग्लिशमध्ये ऑनेस्टी असेल, इंटिग्रिटी असेल, किंवा रिस्पेक्ट टू टीचर्स, एल्डर, हे सगळे ज्या कोर व्हॅल्यू आहेत ना, त्या पुन्हा एकदा युवकांच्या मनावर बिंबवायची गरज आहे. आणि युवकांना थोडंसं डिस्ट्रॅक्शन वाढलेलं आहे. मोबाईल असेल किंवा इंटरनेटच्या माध्यमातून म्हणा, किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत समाजामध्ये त्याच्यातनं डिस्ट्रॅक्शन वाढलंय. नोकरीच्या संधी थोड्याशा कमी होत चालल्यात, ते एक कारण आहे. शेतीकडे कमी युवक आजकाल वळतायत. सगळ्यांचा शहराकडे जास्त ओढ आहे. अशी बरीचशी कारणं आहेत म्हणजे याच्यासाठी. आणि याच्यामुळे थोडंसं युवक आजकालचे त्यांना रुळावर आणण्यासाठी म्हणजे खूप गरज आहे. त्यामुळे पालकांनीही व्यवस्थित हे जे त्यांचे पाल्य जे आहेत तोपर्यंत आपल्या पायावर स्वतः उभं राहत नाही तोपर्यंत त्यांना साथ देणं हे गरजेचं आहे. आणि थोडंसं चुकीचं काही त्यांच्या हातून होणार नाही याच्यावरही लक्ष ठेवणं ही पालकांची मोठी जबाबदारी आहे. म्हणजे मी बऱ्याच वेळा म्हणतो की शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये किती तास असतात, पण त्यापेक्षा घरी किंवा बाहेर तो जास्त काळ असतो. त्यामुळं आणि मित्र कोण आहेत आपल्या मुलाचे, मुलींचे, ते काय करतात. कारण सिग्मंड फ्रॉइड या शास्त्रज्ञानं सांगितलेलं आहे की तुमचं जे व्यक्तिमत्व आहे यात तुमच्या भोवतालच्या 5 माणसांच्या व्यक्तिमत्वातनं घडत असतं. ते 5 माणसं कोण आहेत बरोबरची, ते खूप महत्वाचं असतं आयुष्यामध्ये. तर ती चांगली 5 माणसं नेहमी निवडा, आम्ही लोकांना सांगतो की. आणि तर सकारात्मक असा दृष्टिकोन युवकांनी ठेवण्याची आज खूप गरज आहे. आम्ही सुप्रिया देवस्थळी मॅडम आणि मी जो लेख लिहिलाय प्लॅन बी, की आजकाल थोडंसं काही झालं, नैराश्याचं वातावरण येणं, आत्महत्या करणं वगैरे अशा गोष्टी, आणि लहान मुलं पण त्याच्याकडे वळायला लागलेत. तर काही कळत नाही नंतर मग परीक्षेचं प्रेशर सांगतायत, बाकी प्रेशर सांगतायत. पण आम्ही जेव्हा आमचे दिवस आठवतो तेव्हा असे प्रकार नव्हते. म्हणजे थोडंसं मला काय वाटतंय की जे आता आजकाल एक तर एकत्र कुटुंब पद्धती खूप कमी होत चालली आहे, आणि मुलांवरती लक्ष ठेवणं, असं आई वडील दोघंही काम करतायत, आणि तेवढा हवा तेवढा वेळ मुलांना मिळत नाहीये पालकांकडनं. ती एक तक्रार मुलांची नेहमी असते.
तर मुलांना ऐकून घ्यायला पाहिजे, समजून घ्यायला पाहिजे. त्यांच्यासाठी एक खास वेळ पालकांनी पण द्यायला हवा. तर या विचाराचा मी आहे. समाज रचना बदलली आहे, त्यामुळे पालकांना पण जास्त वेळ द्यायला पाहिजे. खरं आहे एकदम. पुढचा प्रश्न असा आहे सर तुमच्यासाठी. तुम्ही मूळचे महाराष्ट्राचे. तेलंगणासारख्या अमराठी राज्यामध्ये काम करताना सांस्कृतिक ओळख व कर्तव्य या दोन्हीमध्ये समतोल कसा राखता? महाराष्ट्राचं आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की म्हणजे एकतर महाराष्ट्रीयन खाणं असेल किंवा महाराष्ट्रीयन मराठी माणूस म्हटला की नाटकाची आवड असणार आहे किंवा ह्या गोष्टी काही काही गोष्टी आपल्याला किंवा आपले जे सण आहे आपण साजरे करतो त्या सगळ्यातनं महाराष्ट्राच्या संस्कृतीची ओळख होते. मी आता जेव्हा हैदराबादला पहिल्यांदा आलो ते 96 साली इथे पोलीस अकॅडमीमध्ये ट्रेनिंगसाठी आणि त्यानंतर मग सुरुवातीला 2 वर्ष मणिपूर राज्यात होतो. नंतर 99ला माझ्या लग्नानंतर मग माझं काटर ट्रान्सफर झालं आणि मी त्यावेळी आंध्र प्रदेश राज्य होतं त्या राज्यात आलो आणि 2014 पासून तेलंगणा राज्याची निर्मिती झाल्यानंतर मी आता याच राज्यामध्ये आहे. तर मी गेली जवळजवळ आता 25-26 वर्ष मी आता हैदराबादला फार जवळून बघतोय किंवा तेलंगणा राज्याला जवळून बघतोय आणि इथे बऱ्यापैकी मराठी समाज आहे. म्हणजे जेव्हा सुरुवातीला शिवाजी महाराज गोलकोंड्याच्या कुतुबशाला भेटायला आले तेव्हा महाराजांबरोबर आलेले मराठी लोक काही लोक निजामाच्या काळात बरीचशी मराठी मंडळी इथं आली. त्यानंतर मग सोने चांदी घालणारी मराठी मंडळी आहेत आपली सांगली सातारा भागातली. त्यानंतर मग आयटीचा क्राऊड आलाय बराचसा. आता हैदराबाद आणि पुणे मुंबई हे खूप छानपैकी कनेक्ट झालेलं आहे आणि हैदराबादमध्ये आणि तेलंगणामध्ये खूप मोठी संख्या आहे मराठी लोकांची. त्यामुळे इथे बऱ्याच वेळा आम्ही म्हणजे मराठी चित्रपट आजकाल आम्ही बघतोय की ज्यावेळी पुण्यात किंवा मुंबईत चित्रपट रिलीज होतो त्याच दिवशी हैदराबादलाही इथे प्रयत्न असतो. म्हणजे तो किती दिवस राहील ते सांगू शकत नाही. 3 दिवस असेल तो किंवा 1 आठवडा असेल, कदाचित जास्तही असेल. नाटकं असतील इथे आता आपल्याकडे हैदराबादला आम्ही बघतोय आपले कॅप्टन लेले त्यांचे हेच लेग आहे. त्यांच्यातर्फे ते बरेचसे चांगली चांगली नाटकं आणतात इथे. मराठी नाटकं येतात. नंतर आपला तत्व ग्रुप अखिलेश वासीकर आहे. तो बरेचसे संगीताचे कार्यक्रम मोठे मोठे कार्यक्रम तो अरेंज करतोय. तर त्यामुळे असं वाटत नाही मला बऱ्याच वेळा की आपण महाराष्ट्राच्या बाहेर आहोत. आणि आपलं ग्रंथालय जे आहे इथे हैदराबादला तेलंगणामध्ये ते 1922 साली 100 वर्ष पूर्ण झाली त्याला. असं एवढं जुनं आणि खूप मोठं मराठी ग्रंथालय आहे ते. चांगली पुस्तकं येतात. मासिकं इथली आपली हैदराबादची जी मराठी संस्था महाराष्ट्र साहित्य संस्थाची हैदराबादची आहे त्यांचं पंचधारा असेल किंवा संवादू असेल. म्हणजे हे आम्ही तर मी UPSCला मराठी वाङ्मय घेऊन तयारी केली होती. तेव्हा पण आम्ही ते रेफर करायचो किंवा इथले हैदराबादचे काही साहित्यिक दवी कुलकर्णी होते त्यावेळी. आता विद्याताई आहेत देवधर किंवा बरीचशी मंडळी आहेत हैदराबादची की ज्यांनी साहित्य क्षेत्रामध्ये खूप मोठं योगदान केलेलं आहे. त्यामुळं आणि बऱ्याच आपल्या मराठी चित्रपटांचं वगैरे शूटिंग इथे चालतं. म्हणजे सैराट सिनेमा अर्धा सिनेमा हैदराबादलाच शूटिंग झालं होतं त्याचं. आणि जेव्हा इथे शूटिंग झालं त्यामुळे आम्हाला एक विशेष सैराट विषय आकर्षण होतं. त्यामुळं प्रीमियर आम्ही मोठा शो केला इथं रवींद्र भारतीमध्ये आणि त्या प्रीमियरला नागराज मंजुळे आणि सयाजी शिंदे त्यांनी नागराजची मुलाखत सयाजी शिंदे यांनी घेतली होती आणि त्या कार्यक्रमाचं निवेदनही वसुंधरा देसाई यांनीच केलं होतं. ते थिएटर हाऊसफुल झालं होतं त्यावेळी. एवढे लोक मराठी लोकांना खूप बऱ्यापैकी आणि कट्यार काळजात घुसली. मला अजूनही आठवत आहे की हा सिनेमा आम्ही जेव्हा हैदराबादला इथे रिलीज झाला आणि आम्हाला वाटलं 1 आठवडा चालेल पण तो 6-7 आठवडे तो चित्रपट इथे होता आणि जी अमराठी लोकही त्या चित्रपटाला बराचसा त्यांनी रिस्पॉन्स दिला. त्यातल्या गाण्यामुळे असेल किंवा ह्याच्यामुळे असेल. मराठी संस्कृती भाषा जरी कळत नसली आजकाल तरी सिनेमा म्हणा त्याच्या खाली आपल्याला इंग्लिशमध्ये कॅप्शन्स मिळतात किंवा या गोष्टीमुळे बऱ्यापैकी हैदराबाद किंवा तेलंगणामध्ये मराठी संस्कृती आम्हाला पदोपदी म्हणजे इथे बघायला मिळते. त्यामुळे असं वाटत नाहीये की आपण महाराष्ट्रामध्ये नाही. आता गणपती येत आहेत. मला मी सांगू इच्छितो की महाराष्ट्रानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात गणपती जवळजवळ 1.5-2 दिवस मिरवणूक चालते इथे.
अनंत चतुर्दशीची. म्हणजे त्याचं नियोजन करणं आम्हाला 20,000 पोलीस असतात हैदराबादमध्ये त्याचं नियोजन करायला. नंतर हेलिकॉप्टर वगैरे पण आम्ही वापरतो. तर एवढं मोठं प्रमाणात इथे गणपती आणि एक आता खैरताबादचा गणपती आहे इथला, आता उंची कमी केली त्याची, पण पूर्वी 88 फूट उंचीचा गणपती असायचा. तर इको फ्रेंडली गणपती किंवा असं थोडंसं बदल व्हायला लागले तिथे. पण खूप मोठ्या प्रमाणात इथे मराठी सण म्हणजे जे महाराष्ट्रात सुरू झाले ते सण जे आता भारतात साजरे केले जातात त्याच्यामध्ये खास करून गणेशोत्सव हा खूप आपल्याला इथे बघायला मिळतो. मंडळी, सरांनी महिला सुरक्षितेसाठी खूप काम केलेलं आहे आणि त्यांना त्याचा सन्मानही मिळाला आहे, हे आपण त्यांच्या परिचयातून ऐकलं. तर त्या संदर्भात माझा आता पुढचा प्रश्न राहील. सर, तेलंगणा राज्यातील तुम्ही शी टीम सारख्या जी योजना केली होती आणि त्याच्याबद्दल बरंचसं काम केलं होतं. तर हे कामगिरी गाजवताना तुम्हाला काही आव्हाने आली का? आणि ग्रामीण भागात पण ह्या शी टीम्सचा उपक्रम चालू आहे का? हे बघा, 2014 साली जेव्हा हे तेलंगणा राज्य नवीन तयार झालं त्यावेळीचे जे मुख्यमंत्री होते के चंद्रशेखर राव यांनी सगळ्या महिलांची एक मिटिंग बोलवली, स्टेक होल्डर वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणार आहे. आणि मग एक कमिटी त्यांनी हे तयार केली की महिलांच्या सुरक्षिततेसाठी काय काय प्रश्न आहेत राज्यामध्ये. आणि मग ही कमिटी वेगवेगळ्या प्रेशर ग्रुप्सना भेटून की त्यांचे काय प्रश्न आहेत याच्याविषयी चौकशी करायला लागली. तेव्हा एकच गोष्ट लक्षात आली की अजूनही म्हणजे सार्वजनिक ठिकाणी छेडछाड काढणं किंवा युटिजिंग करणं, स्टॉकिंग करणं या गोष्टी चालू आहेत. तर विमेन सेफ्टीसाठी हे जर बंद करायचं असेल तर आपण युनिफॉर्म मध्ये पोलीस पाठवून काही फायदा नाहीये, लोक पळून जातील. तर मग साध्या वेशातली पोलीस पाठवायचे. मग साध्या वेशातले पोलीस पाठवले तर तक्रार कोण देणार त्यांना? त्यामुळे साध्या वेशातल्या पोलिसांनी गुप्त कॅमेरे वापरायचे, सिक्रेट कॅमेरे, आणि त्याच्यातनं एव्हिडन्स रेकॉर्ड करायचा जिथं जिथं असं चुकीचे कामं युवकांकडनं होत आहेत किंवा महिलांच्या बाबत काही गोष्टी होत आहेत. आणि मग त्यातनं एव्हिडन्स कलेक्ट करून एव्हिडन्स बेस अशा हे सी टीम्स तयार झाल्या. आणि ह्या सी टीम्स केवळ शहरात नाहीयेत, तर हे ग्रामीण भागात पण आहेत. आणि सी टीम्सचे हेल्पलाईन आहे. नंतर मग सी टीम जेव्हा कारवाई करते तेव्हा त्यांच्यावर मग आम्ही कोर्टामध्ये त्यांना फाईन वगैरे असतो किंवा कधी कधी अटकही होते किंवा काही वेळा फाईन झाला समजा तर त्यानंतर आम्ही काउन्सिलिंग करतो. तर समुपदेशन जेव्हा होतं त्या युवकांचं त्यावेळी समुपदेशन करताना घरातल्या महिलांना त्यांना बरोबर घेऊन यायला सांगतो आम्ही. मग त्यानं काय केलं नेमकं, तर त्यानं काय केलं तर त्यानं काही बऱ्याच वेळा आई किंवा बहीण येते, ते सांगते की नाही बायको येते घरी, मॅरिड मान, ते सांगतं नाही आमचे लोक असं काही करणार नाहीत. मग तेव्हा ते व्हिडिओ बघतात, शूटिंग केलेलं असतं सिक्रेट कॅमेरा, मग त्यावेळी त्यांच्या लक्षात येतं की नाही हे प्रकरण काहीतरी वेगळं आहे म्हणून, आणि मग ते खाली मान घालतात. मग तो क्षण असतो आमच्यासाठी महत्वाचा असतो. आणि मग त्यावेळी आम्हाला कळतं की हा परत काही असा गुन्हा करणार नाही आता. तर हे प्रेशर, सामाजिक प्रेशर घरातलं पण आम्ही त्यांच्यावर टाकतोय. तर सी टीम्स इथे त्यामुळे यशस्वी झालेले आहेत की व्हिजिबल पोलिसिंग आणि ज्याला आम्ही अडॉप्टिव्ह पोलिसिंग म्हणतो, लोकांना हवं तसं पोलिसिंग या सी टीम्सच्या माध्यमातून केलेलं आहे. आता एक टी सेफ नावाचं ऍप आलेलं आहे की तुम्ही महिलांनी जेव्हा तुम्ही एका गावातून दुसऱ्या गावात जातात किंवा एका शहरात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात तेव्हा हे ऍप वरून तुम्ही तुमच्या जवळच्या लोकांना कळू शकता की तुम्ही कुठल्या गाडीतनं जातायत, कुठे जातायत, कुठे कधी पोहोचणार आहेत, आणि ते लोक तुम्हाला ट्रॅक करू शकतील. किंवा लगेचच कंट्रोल रूमला काही गडबड झाली तर पोलीस कंट्रोल रूमला तो कॉल जाऊ शकतो. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं ह्या खूप महत्वाच्या आहेत. आणि त्याच्यामुळं इथे हैदराबादला तुम्ही बघताय तर IT इंडस्ट्रीला याचा खूप फायदा झालेला आहे. हैदराबादमध्ये उत्तर भारतातनं बऱ्याचशा महिला इथे येऊन काम करतायत छानपैकी, आणि त्या सांगतात आम्हाला खूप सुरक्षित वाटतं इथे. तर सरांना एवढ्या फील्ड वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये काम करताना खूप कष्ट झेलावे लागलेच असतील, बऱ्याच आव्हानांना सामोरे जावं लागलं असेल. आता ते कसं होतं ते आपण त्यांच्याकडनंच ऐकूया. सर, तेलंगणा राज्यामध्ये IPS ऑफिसर म्हणून काम करताना तुम्हाला कोणत्या आव्हानाचा सामोरे जावे लागले किंवा तेथील राजकारणाकडून, जे राजकारणात जे असतात त्यांच्याकडून काही दबाव वगैरे असतो का?
असा हा तुमच्यासाठी प्रश्न आहे. एक तर दुसरा जो प्रश्न आहे राजकारणाचा याच्याविषयी पहिलं सांगतो की आपण लोकशाहीमध्ये आहोत. म्हणजे लोकशाहीमध्ये आपणच निवडून दिलेलं मंत्रिमंडळ असेल किंवा हे असेल, त्यामुळं घटनेच्या चौकटीत काम राहून जो काही सत्ताधारी पक्ष आहेत त्यांचे जे काही धोरणं आहेत ते आपण राबवणं आणि किंवा ते धोरणं राबवण्यासाठी जे काही कायदा आणि सुव्यवस्था आहे तर ती कंट्रोलमध्ये ठेवणं हे आमचं पोलिसांचं मुख्य कर्तव्य आहे. त्यामुळं असं हस्तक्षेप असा काही इथे नाही असं मी सांगेन. आम्हाला म्हणजे काम करताना खूपच इथे आम्ही स्वतः काम करतो, मनाप्रमाणे आम्ही काम करतो आणि काही समजा आमच्याकडनं काही चुकीच्या गोष्टी झाल्या तर आम्हाला सांभाळूनही घेतलं जातं त्यासाठी. त्यामुळेच आम्हाला काम करायला आणखी इकडे संधी मिळते. इथे जे काही आव्हान आहेत त्याच्यामध्ये म्हणजे एकतर हे राज्य जे आहे तेलंगणा तर पूर्वीचा आंध्र प्रदेश जुना हे नक्षलवादाला सुरुवात याच राज्यात झाली. नक्षलवादाचा उगम ह्याच राज्यात झाला. 1980 साली पीपल्स वॉर ग्रुपची स्थापना इथेच कोंडापल्ली सीताराम यांनी केली. त्यानंतर 2000 साली पीपल गुरेला आर्मी ही जी आर्मी तयार झाली होती नक्षलवाद्यांची ती पण याच राज्यामध्ये हे झालं होतं. 2004ला सगळ्या नक्षलवादी संघटना एकत्र आल्या आणि मग CPI माओइस्ट त्यातनं तयार झाला. आजही तुम्ही बघता तर केंद्र पातळीवरती आता नक्षलवाद कमी होत चाललाय, पण टॉप लिडरशिप अजूनही म्हणजे आंध्र प्रदेश किंवा तेलंगणा राज्याची आहे ती परिस्थिती. आणि त्या परिस्थितीला आम्हाला खूप सामोरं जावं लागलं. म्हणजे खूप आम्ही त्यासाठी फाईट केलेली. इथे 3 IPS अधिकाऱ्यांनी बलिदान दिलंय त्यांचं. नंतर काही मंत्री पण आमचे त्यांनाही तेही हुतात्मा झाले. असे बरेचसे आव्हानं म्हणजे आम्ही झेललेली आहेत. आम्ही स्वतः नक्षलवादी भागात काम करत असताना आमचं म्हणजे सर सलामत तो पगडी 50 असंच बऱ्याच वेळा असायचं. म्हणजे गाड्या बदल किंवा कधी युनिफॉर्म न घालता किंवा कधी लोकांबरोबर बसमध्ये लपून प्रवास करणं अशा बऱ्याचशा गोष्टी आम्ही करायचो. आमच्या विषयी जास्त माहिती लोकांना घरच्यांना पण नसायची बऱ्याच वेळा. तर हे सगळ्या आव्हानांना सामोरं जातच आम्ही नक्षलवाद्यांचा बिमोड केला. आणि इथे जे शासनानं जे 2 कलमी धोरण राबवलं की एका अर्थी विकासाची कामं सरेंडर रिहॅबिलिटेशन नक्षलवाद्यांचं आणि जे काही युवक आहेत त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणं आणि त्याच वेळी मग ऑपरेशन्स जे काही सशस्त्र असे नक्षलवादी असतील त्यांच्या विरुद्ध ग्रेहाउंड्स असतील आमच्या स्पेशल टीम त्यांच्या मार्फत ऑपरेशन ह्या गोष्टीमुळं आज जे काही 10,000 पर्यंत एकत्र म्हणजे युनायटेड आंध्र प्रदेश होतं तेव्हा नक्षलवाद्यांची संख्या असेल ती आज 2 आकड्यावर आलेली आज. म्हणजे ती त्यामुळेच आली. म्हणजे त्यासाठी आम्हाला खूप असं दिवस रात्र कष्ट करावे लागलेत. म्हणजे त्यातनंच ते साध्य झालेलं आहे. एवढ्या सगळ्या तणावग्रस्त स्थितीत राहून सर नेहमी तुम्ही हसतमुख असता आणि तुमचा म्हणजे हा पुढचा प्रश्न त्याच्याच संदर्भात आहे की तुम्ही तुमचं मानसिक आरोग्य कसं जपता. जसं मानवी तस्करी सारख्या गुन्हे असतात त्याच्यामध्ये अनेक भयानक प्रसंग तुम्ही बघितलेले असतील. तर ह्या सगळ्या तणावामध्ये काम करताना तरी पण आपलं मानसिक स्वास्थ्य तुम्ही कसं जपता. एवढं सगळं करून परत हसतमुख राहणं हे कसं जमतं तुम्हाला, ह्याचा तुमचा काय मंत्र आहे. आता काय झालं एक तर अनुभव फार महत्वाचा आहे. म्हणजे त्यातनं बऱ्याचशा चढ उतार आयुष्यामध्ये बघितलेत आणि आता सवय झाली या सगळ्या प्रकारांची. त्यानंतर मग ज्या काही आपल्याला ज्याच्यामुळे मनशांती मिळते त्या गोष्टी करणं त्या गोष्टीचा प्रयत्न असतो नेहमीच. म्हणजे इथे आता मी मगाशी सांगितलं की आपली जी सांस्कृतिक चळवळ आहे महाराष्ट्राची असेल ती हैदराबादमध्ये पुढे नेण्यात कुठेतरी योगदान देण्याची संधी मिळते आणि मग आम्ही एन्जॉय करतो सगळे कार्यक्रम वगैरे किंवा आजकाल मोबाईल तर आहेच, व्हॉट्सअप असेल, कॉलेजचे ग्रुप्स आहेत, माझ्या शाळेचा ग्रुप आहे. तर बरंच नवीन ज्ञान मिळतं व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा
एकमेकांना मदत करायची संधी पण मिळते, एकमेकांना धीर देता येतो. या गोष्टी आजकाल सहज शक्य झालेल्या आहेत. आणि बाकी मग नियमित असं सकाळी थोडासा वेळ स्वतःसाठी देणं ते शक्य होतं. रविवारचा दिवस मिळतो जनरली, की त्यावेळी मग जास्त हे न करता घरात बसणं हेच आम्ही प्रथम कर्तव्य समजतो. कारण बाकीच्या दिवशी काम सकाळी लवकर सुरू होतं आणि रात्री उशिरापर्यंत कधी कधी काम चालू असतं. त्यामुळे एक तो दिवस मिळतो आठवड्याचा, त्या दिवशी शांतपणे परिवारासोबत हे करणं, त्यातून एक बऱ्यापैकी समाधान आम्हाला मिळतं. तर तुम्ही म्हणालात की तुमच्या घरामध्ये शिक्षक खूप होते, सगळ्यांनी एज्युकेशनल फील्डमध्ये बरेच जण होते. कदाचित ते तुमच्या रक्तात पण थोडं बहुत असेल आणि तुम्ही युपीएससीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचा वसाच घेतला आहे. तर याच्यात तुमचा स्वतःचा गुरुमंत्र काय आहे ह्याच्यामध्ये? ऍक्च्युली काय झालं की मी सांगितलं 4 वर्ष मी नोकरी करत युपीएससीचा अभ्यास केला. तर त्या काळामध्ये एक मुंबईला आमची SIC नावाची संस्था आहे महाराष्ट्र शासनाची, प्री IAS ट्रेनिंग सेंटर म्हणतो. तर त्या संस्थेमध्ये मी 93 साली तिथे प्रवेश घेतला आणि शासनातर्फे तिथे राहण्याची सोय, जेवणासाठी स्टायपेंड वगैरे दिला जातो. लायब्ररी आहे तिथे, 24 तास मुलं अभ्यास करतात. आणि खूप महाराष्ट्रातली चांगली IAS मंडळी, फॉरेन सर्व्हिसची मंडळी त्या संस्थेत अभ्यास करून पुढे आली. तर तिथे अभ्यास चालू होता 93 साली. आणि एप्रिलमध्ये मला पुण्यातला टेल्कोचा इंटरव्ह्यूचा कॉल आला आणि त्याच वर्षी त्यावेळी वडिलांची पण रिटायरमेंट होती. तर त्यामुळं मग एक UPSC करायची तर 1-2 वर्ष तरी तुम्हाला वेळ लागतोच. तर पुढे मग आर्थिक करायचं काय, आर्थिक पाठबळ तो महत्वाचा प्रश्न होता. म्हणून मग मी माझं अर्धवट तो अभ्यास सोडून UPSCचा मुंबईतनं मग परत पुण्यात आलो. टेल्को जॉईन केलं मी आणि तिथे मी जवळजवळ 14 महिने नोकरी केली. पण ती नोकरी करत असताना जो काही थोडासा वेळ मिळायचा, प्रवासाचा पण वेळ असेल, त्यात मी अभ्यास माझा चालूच ठेवला होता. एक दिवस काय झालं की एक माझे इतिहासाचे एक प्राध्यापक होते ह्या SIC संस्थेमध्ये, डॉक्टर KK शहा म्हणून. इतिहास पण माझा ऐच्छिक विषय होता UPSCला IASच्या परीक्षेसाठी. तर त्यांचं पत्र आलं मला आणि त्या पत्रामध्ये त्यांनी माझी तुलना बऱ्याचशा चांगल्या अधिकाऱ्यांची केली की भूषण गगराणी साहेब 90 साली ते भारतात 3रे आले होते. आता मुंबई महापालिकेचे आयुक्त आहेत. तर त्यांचं नाव होतं, असे बऱ्याच लोकांचं नाव होतं आणि त्यांनी सांगितलं की त्यांचं जे पोटेन्शियल आहे ते माझ्यामध्ये आहे आणि मी असं सोडून जाणं अर्धवट परीक्षेची तयारी वगैरे ते बरोबर नाही. तर ते कुठेतरी मला परत तो स्पार्क झाला आणि परत आलो आणि परत अभ्यासाला लागलो आणि माझं सिलेक्शन झालं. तर माझा जो स्ट्रगल पिरियड होता, त्या स्ट्रगल पिरियडमध्ये माझे काही सिनियर्स असतील की जे परीक्षेत पास झाले होते, त्या लोकांनी पण बऱ्यापैकी मला मदत केली. तर तेच एक आपणही समाजाचं देणं लागतो ही भूमिका, ती त्यामुळं माझ्यामध्ये आली. आणि मग 2015 साली साधारणतः जेव्हा व्हॉट्सअप आलं, तर व्हॉट्सअपला एक ग्रुप, एका ग्रुपवर मग 50 त्यावेळी 100 पर्यंत होतं. आजकाल व्हॉट्सअप ग्रुपवर मला वाटतं 512 किंवा 1000 पर्यंत कॅपॅसिटी आहे. तर ही व्हॉट्सअपची जी कॅपॅसिटी आहे ती खूप, व्हॉट्सअप खऱ्या अर्थानं कामाला आला. मी व्हॉट्सअपच्या माध्यमातून मुलांना एकत्रित करून सर्वप्रथम तेलंगणा राज्य आणि महाराष्ट्राची मुलं, त्यांना मार्गदर्शन करायला सुरुवात केली UPSC साठी आणि IAS परीक्षेसाठी. त्यानंतर मग फॉरेस्ट परीक्षेसाठी मदत करायला सुरुवात केली. त्यानंतर CAPF, आपले CRPF BSF असिस्टंट कमांडंट, त्यासाठी त्या परीक्षांच्या इंटरव्ह्यूसाठी आम्ही सुरुवात केली. ह्या तिन्ही परीक्षांच्या इंटरव्ह्यूसाठी खासकर मार्गदर्शन आम्ही सुरू केलं. म्हणजे आमचे लाईक माइंडेड जे अधिकारी आहेत, ते शिक्षक आहेत, त्याच्यामध्ये आपले पुण्याचे ज्ञानप्रबोधिनीचे विवेक कुलकर्णी सर आहेत किंवा शैलेंद्र देवळणकर आपल्या महाराष्ट्र राज्याचे उच्च शिक्षण संचालक आहेत. अशी मंडळी, चांगली मंडळी आमच्या सोबत आली आणि मग आम्ही मुलांना मार्गदर्शन करायला सुरुवात जी फक्त महाराष्ट्र आणि तेलंगणापासून झाली होती, ती आज भारतामध्ये, म्हणजे पूर्ण भारतात जम्मू काश्मीर पासून मणिपूर, आसाम असेल किंवा आपलं दक्षिणेचा भाग असेल कन्याकुमारी पर्यंत सगळ्या राज्यातली मुलांना मी आता मार्गदर्शन करतो. यावर्षी UPSCच्या परीक्षेमध्ये भारतात 2ऱ्या क्रमांकाची हर्षिता गोयल, ही बडोद्याची मुलगी आहे, तिला आम्ही मार्गदर्शन केलं होतं. 226 मुलं, जवळजवळ 1000 पैकी 226 मुलांना आम्ही
इंटरव्ह्यूसाठी मार्गदर्शन केलं यावेळी. तर अशा प्रकारे खूप चांगले निकाल आता आम्हाला येत आहेत आणि त्यामुळे आमचाही हुरूप वाढतो की आपण जे काही करतोय मुलाखतीसाठी मार्गदर्शन. त्यानंतर दर गुरुवारी लोकसत्तामध्ये आम्ही युपीएससी आणि एमपीसीच्या मुलाखतीसाठी मार्गदर्शनपर लेख लिहितो आम्ही. मी आणि सुप्रिया देवस्थे मॅडम त्या इंडियन सिव्हिल अकाउंट सर्व्हिसमध्ये आहेत आणि आतापर्यंत मला वाटतं 52-53 लेख आम्ही लिहिलेले आहेत आठवड्यात. हे चालणार यावर्षी पूर्णपणे चालणार आहे सदर. अशा प्रकारे समाजाचं एक म्हणजे गिव्हिंग बॅक टू सोसायटी या भूमिकेतनच आम्ही समाजाला मदत करतोय. त्यामुळे आणि तो शिक्षकी जो हे आहे बेसिकली घरामध्ये सगळे शिक्षक ते कुठेतरी आलेलं आहे आणि मला हे आवडतं शिकवायला. त्यामुळे जात असतो इकडे तिकडे. मसुरीला कधी आमच्या अकॅडमीमध्ये किंवा हैदराबादच्या पोलीस अकॅडमीमध्ये जिथे संधी मिळेल तिथे जाऊन लेक्चर्स देणं किंवा सेमिनार वर्कशॉप मध्ये भाग घेणं हे नेहमीच आवडतं मला. मंडळी, अशात तुम्हाला पण काही असे फोन झालेले असतील ना की तुमचा कुठला तरी माल अडकला आहे कस्टम्स मध्ये किंवा तुमच्यावर काही अटक होणार आहे, असे सायबर क्रिमिनल्सचे तुम्हालाही फोन आलेच असतील ना. अशात मला पण काही आले होते. तर पुढचा प्रश्न याच संदर्भात असेल सरांना की आजच्या डिजिटल युगात सायबर गुन्हेगारांच्या संख्या खूप वाढत चाललेली आहे दिवसेंदिवस आणि साधारण नागरिकांना म्हणजे त्यातल्या त्यात जे ज्येष्ठ नागरिक असतात त्यांना कळत नाही की कुठे ओटीपी विचारला का काय झालं किंवा अशा ह्याच्यामध्ये एका सामान्य नागरिकांनी स्वतःचा कसा बचाव करावा ह्या सायबर गुन्हेगारापासून, यावर तुम्ही सगळ्या जनतेला काय उपदेश देताय? हे खूप चांगला प्रश्न आहे तुमचा. ऍक्च्युली आता फ्युचर क्राईम इज अ सायबर क्राईम. म्हणजे भावी काळामध्ये सायबर गुन्ह्यांची संख्या ही खूपच वाढणार आहे आणि वाढते आहे. म्हणजे खूपच चॅलेंजेस आता वाढलेले. आज आम्ही तेलंगणा राज्यामध्ये सगळ्या पोलीस स्टेशनला सायबर गुन्हे FIR दर्ज करतो. पूर्वी फक्त सायबर क्राईम पोलीस स्टेशन असायचं आमचं. त्यानंतर आपल्या भारत सरकारनं इंडिया सेंटर फॉर कंट्रोल ऑफ सायबर क्राईम I4C नावाची संस्था तयार केली गृह मंत्रालयामध्ये आणि माझेच सहकारी तेलंगणा राज्याचे राजेश कुमार हे त्याचे CEO आहेत आता दिल्लीला IPS अधिकारी. आणि 1930 ही हेल्पलाईन सगळ्यांनी लक्षात ठेवा. 1930 जेव्हा कुणी कुठलेही सायबर गुन्हे होतात सर्वप्रथम 1930 ला फोन करा किंवा मग एक जी वेबसाईट आहे सायबर गुन्ह्यांची कंप्लेंट नोंदवण्याची cybercrime.gov.in cybercrime.gov.in या वेबसाईटवर जाऊन तुम्ही गुन्हा नोंदवा. मग तो आर्थिक गुन्हा असेल, मग कुणीतरी तुमचा फोन हॅक केला अशी तक्रार असेल, कोणी डुप्लिकेट अकाउंट तयार केलं तुमचं सोशल मीडियावर, कुठली तक्रार असू दे तुम्ही याच्यावरती नोंदवू शकता. आणि नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल आम्ही याला म्हणतो NCRP. आणि मग तुम्ही ज्या भागात राहतो किंवा गुन्हा जिथे घडला त्या पोलीस स्टेशनला ही तक्रार त्या केंद्रातनं ही ट्रान्सफर केली जाते. आर्थिक गुन्ह्यामध्ये खास करून तुम्ही ज्या मोबाईल नंबर दिलेला आहे त्या मोबाईल नंबरशी निगडीत जी बँकेची खाती आहेत त्या खात्यांना इमिजिएटली त्या खात्यातनं पैसा दुसऱ्या खात्यात जाऊ नये यासाठी इमिजिएट प्रयत्न सुरू होतात. त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही जेव्हा आर्थिक गुन्ह्यांना बळी पडाल तेव्हा 1930 ला किंवा या सायबर क्राईम हेल्पलाईनला तुम्ही कॉन्टॅक्ट करा, तक्रार नोंदवा. म्हणजे हे अकाउंट फ्रीज होतील ज्या अकाउंटला पैसा जातोय आणि तो पैसा परत मिळण्यासाठी जास्तीत जास्त चान्सेस असतो. जेवढी लवकर तक्रार कराल तेवढा तुम्हाला याचा फायदा. त्यानंतर आणखी सायबर गुन्ह्यांबाबत आणखी सजग होणं खूप गरजेचं आहे. डिजिटल अरेस्ट नावाचा प्रकार आजकाल खूप वाढलाय. डिजिटल अरेस्ट कधीही कुणीही पोलीस करत नाही. म्हणजे कस्टमवाले पण करत नाही आणि आम्ही पोलीसही करत नाही. हे सगळं बोगस आहे. याच्यावर भरोसा ठेवू नका. तुमचा फोन नंबर कॉम्प्रोमाइज झालाय, तुमचं आधार कार्ड वापरून तुम्ही सिम कार्ड घेतलंय, त्यातनं सायबर गुन्हे केलेत. मग तुम्हाला व्हिडिओ कॉल करायला सांगतात, नंतर मग तुम्हाला अटक करू म्हणून भीती दाखवत तुमच्याकडनं पैसे लुबाडतात. याच्यावरती विश्वास ठेवू नका. लगेचच तुम्ही या हेल्पलाईनला कॉन्टॅक्ट करा. ते नंबर ज्यातनं फोन येतात ते ब्लॉक करा. त्या गोष्टी आजकाल खूप गरजेच्या आहेत. त्यानंतर खास करून मुलांसाठी मुलींसाठी म्हणजे डिजिटल मीडिया जेव्हा ते वापरतात ऑनलाईन कुणाला जर ते चॅटिंग करत असतील भेटत असतील तर अशा व्यक्तींना जेव्हा ऑफलाईन प्रत्यक्ष भेटतात तेव्हा कोणीतरी त्यांच्या बरोबर असू द्या, एकटं पाठवू नका. ह्या गोष्टी मिनिमम गोष्टी आहेत. त्यानंतर पासवर्ड दर 3 महिन्यांना आपला पासवर्ड चेंज करत राहा. साध्या साध्या गोष्टी आहेत.
हे करणं आजकाल खूप गरजेचं आहे. तरच आपण सायबर गुन्ह्यांना आळा घालू शकतो. जास्तीत जास्त सजगता आज समाजामध्ये सायबर गुन्ह्यांबाबत येणं खूप गरजेचं आहे. तर हैदराबादकरांना महेश भागवत सर हे काही अपरिचित नाही आणि कुठलाही सायबर गुन्हा असो किंवा कुठल्याही प्रकारचा काही प्रॉब्लेम असो, सगळ्यांना ते आपल्या घरचेच व्यक्ती आहेत असं वाटतात, आपले मित्र आहेत आणि त्यांनी सगळ्यांना तेवढ्याच आत्मीयतेनं मदत केलेली आहे हैदराबादकरांना. हा आमचा खराच अनुभव आहे. तर त्या संदर्भात हा पुढचा प्रश्न आहे. पोलीस आपला मित्र हे फक्त स्लोगन नसून महेश भागवत सरांनी प्रत्यक्षात हे स्लोगन आणलं आहे. आता प्रश्न असा आहे की तुमच्या डिपार्टमेंटमध्ये ग्राउंड लेवल स्टाफनी पण असंच वागावं यासाठी तुम्ही काय प्रयत्न करता? त्यांनी म्हणजे लोकांना पोलीस स्टेशनमध्ये जायची भीती वाटू नये. मी तुम्हाला आधीच सांगितलं की पोलीस दल बऱ्यापैकी सुधारणा झालेल्या आहेत पोलीस दलामध्ये आणि पोलीस हे कसे हायरार्किल आहे. म्हणजे वरती कसे आमचे अधिकारी वागतात त्याप्रमाणे खालचे अधिकारी असतात. ते आपण स्वतःच उदाहरण घालून द्यावं लागतं त्यांना. तरच त्याप्रमाणे ते वागण्याचा प्रयत्न करतात. त्यानंतर ज्या ज्या गोष्टी कुणी चुकीच्या करत असतील तर त्यांना पहिल्यांदा आम्ही समज देतो. त्यांना नाही समजलं तर मग त्यांच्यावर आम्ही आमच्याकडे जे कंडक्ट रूल असतात त्याप्रमाणे कारवाई पण कधी कधी करावी लागते. कधी कधी गुन्हे केले लोकांनी तर इतर गुन्हेगारांप्रमाणे कायद्यासमोर सर्व समान, तर त्यांच्यावरही आम्हाला कधी कधी कारवाई करावी लागते आणि ती पावलं आम्ही नक्कीच उचलतो. एक पोलीस दलाचा एक फायदा म्हणजे युनिफॉर्म सर्व्हिस आणि हायरार्कियल सर्व्हिस आहे. त्यामुळं जे काही आदेश वरनं येतात म्हणजे कायदेशीर आदेश मी म्हणतो किंवा जे संविधानाच्या चौकटीत आहे त्याचं नेहमीच पालन सगळेजण करतात. एक शिस्त या डिपार्टमेंटमध्ये असते. आता आपण आपल्या मुलाखतीच्या शेवटच्या प्रश्नावर आलेलो आहोत. तर तुम्हाला प्रश्न असा आहे की प्रत्येक यशस्वी पुरुषांमागे एक स्त्री असते असं म्हणतात किंवा समानतेच्या युगात आपण उलटही म्हणू शकतो की प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या मागे एक पुरुषाचा हात असतो. तर तुमच्या बाबतही असं घडलेलं आहे का? तुमच्या यशामध्ये सुनीता मॅडमचा कितपत वाटा आहे? माझ्या यशामध्ये दोन महिलांचा खूप मोठा वाटा आहे. एक म्हणजे माझी आई. म्हणजे माझी आई शिक्षिका होती जिल्हा परिषद शाळेमध्ये आणि माझ्या सुदैवानं माझ्या गाव पाथर्डी अहमदनगर, आता अहिल्यानगर जिल्हा, तिथे 1ली ते 4थी जिल्हा परिषद मराठी शाळेत माझ्या आईने मला शिकवलं. तर आईकडनं शिकायला मिळणं हे माझं भाग्य. खूप चांगल्या गोष्टी तिच्याकडनं मला शिकायला मिळाल्या. म्हणजे सभाधारिष्ट्य असेल म्हणा किंवा बाकीचे सांस्कृतिक गोष्टी पण तिच्याकडनंच मला शिकायला मिळाल्या. आणि दुसरी म्हणजे माझी पत्नी सुनीता. ती इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसमध्ये आहे 1996 बॅचची आणि सध्या इथे तेलंगणा राज्यामध्ये व्हाईस चेअरमन अँड मॅनेजिंग डायरेक्टर फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. त्यानंतर आणखी 2 चार्ज तिच्याकडे सध्या आहेत. ती पण माझ्याप्रमाणेच बऱ्यापैकी बिजी असते आणि मग एकमेकांना जो काही वेळ थोडाफार आम्हाला मिळतो तो एकमेकांसाठी आम्ही घालवत आणि दोघांनाही आपल्या मराठी संस्कृतीचा अभिमान आहे. आम्ही सगळे कार्यक्रम वगैरे बऱ्यापैकी फॉलो करतो. मराठी समाजामध्ये ज्या ज्या वेळी आम्हाला संधी मिळते मिसळण्याची म्हणा, कार्यक्रम अटेंड करण्याची असेल, नक्की आम्ही त्या कार्यक्रमांना उपस्थित असतो. चांगलं एक जोडीदार की जो लाईक माइंडेड पीपल आपण ज्याला म्हणू त्याप्रमाणे आमची जोडी आहे. त्यामुळं स्ट्रेस लेवल कमी व्हायला मदत होते. एकदम. तर मंडळी, आपण आज बऱ्याच विषयांवर सरांकडून खूप महत्वाची माहिती एस्पेशली सायबर गुन्ह्यांबद्दल जाणून घेतली, त्यांचे आव्हानं, त्यांचे स्ट्रगल्स आणि नक्कीच आपल्याला ते खूप लाख मोलाचे आहेत हे सगळे त्यांचे अनुभवाचे बोल जे आपण ऐकले. तर आता सरांची परवानगी असेल तर एक गमतीदार रॅपिड फायर राऊंड आपण करूया का? सर चालेल तुम्हाला? चालेल. मंडळी, हे रॅपिड फायर पोलीस आहेत म्हणून असं काही समजू नका की काही बंदुकीच्या किंवा तोफेच्या गोळ्या इथे येणार आहेत. इथे फक्त प्रश्नांचे तीव्र गतीने प्रश्न येणार आहेत आणि सर पण तेवढ्याच तीव्र गतीने त्या प्रश्नांचे उत्तर देणार आहेत. जस्ट एक गमतीदार रॅपिड फायर राऊंडला आपण सुरू करूया सर सुरू? ओके. सर, तुमचा आवडता मराठी नट? मला
निळू फुलेंचंही काम आवडतं, अशोक सराफही आवडतात. ओके. म्हणजे त्या काळातले आम्ही लोक आहोत की त्यांचे सिनेमे बघतच मोठे झालेले आहोत. डॉक्टर श्रीराम लागू असतील, त्यांचाही अभिनय आवडतो. हिंदी चित्रपट सृष्टीची तुमची आवडती नटी? हिंदी तसा म्हणजे आम्ही जेव्हा कॉलेजला असतानाच माधुरीचे पिक्चर त्यावेळी हिट झाले होते. त्या काळात तरी माधुरीच आमच्यासाठी दीक्षित त्यावेळी होती, टॉपची हिरोईन होती. नंतर कयामत से कयामत त्यावेळी जुही चावला वगैरे असेल, म्हणजे त्या काळातले ते होते. पण काय असतं ना, तुमच्या वयाप्रमाणे आणि आता येणाऱ्या चित्रपटाप्रमाणे ते आवड, तुमच्या आवडते जे नट असतील, नटे असतील किंवा या गोष्टी तुमचे आदर्श अशी जी समाजातली व्यक्ती आहेत ते सगळे बदलत जातात. म्हणजे ते कालसापेक्ष असं समजतो मी. परमनंट अशी गोष्ट नाहीये ती. हैदराबादी कुझिन मधला तुमचा सगळ्यात आवडता खाद्यपदार्थ? इथे हैदराबादला मला बिर्याणी तर आहेच, पण कबाब आवडतात इथे. खास करून तंगडी कबाब असेल किंवा बाकी कबाब इथले हैदराबादी कबाब बऱ्यापैकी आवडतात. भारतातील सर्वात आवडतं पर्यटक स्थळ? बरीचशी ठिकाणं पाहिली, पण मला एक जे स्थळ विशेष आवडलंय ते, ज्याला आम्ही मिनी स्वित्झर्लंड पण म्हणतो भारतामध्ये, ते हिमाचल प्रदेशामध्ये डलहौसी जवळ खजियार म्हणून आहे. ते खजियार मला खूप आवडलंय. म्हणजे अतिशय रम्य असं ठिकाण आहे. 360 डिग्री पूर्ण झाडी आणि मध्ये लॉन, सगळे खूपच असं सुंदर असं ते ठिकाण आहे. आवडतं ठिकाण आहे. विदेशामधील सर्वात आवडती जागा? विदेशामध्ये मला ऑस्ट्रियामधलं साल्झबर्ग, जिथे आपले साऊंड ऑफ म्युझिक जो सिनेमा आहे त्याचं शूटिंग झालं होतं, ती सिटी खूप आवडली आहे. म्हणजे मी त्या सिटीच्या प्रेमात पडलोय. मग कधी गेलो तर परत एकदा जाईल त्या सिटीला. डेस्टिनेशन खूप वर्षापूर्वी गेलो होतो. तुमचं प्रेरणास्थान? मी ते आता सांगत होतो की प्रेरणास्थान कशी आहेत. आता मी म्हणजे जेव्हा कॉलेजला होतो त्यावेळी माझे सिनियर्स, एक सिनियर माझा देवेंद्र कासार म्हणून माझा सिनियर होता, की ज्यानं पहिल्यांदा युपीएससी परीक्षा दिली आणि तो आम्हाला मेंटर ठरला. त्यानंतर मग मी जेव्हा नोकरी करायला लागलो त्यावेळी सामाजिक चळवळीत आलो. डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांबरोबर काम केलं. वेदा पाटकरांच्या बरोबर नर्मदा बचाव चळवळीत पण गेलो होतो. त्या लोकांचा त्या काळामध्ये बऱ्यापैकी प्रभाव असा होता. त्यानंतर पोलीस दलामध्ये आल्यानंतर मग रिबेरो साहेब असतील, किरण बेदी मॅडम असतील, हे लोक म्हणजे तुमच्या याच्याप्रमाणे, वयाप्रमाणे आणि तुम्ही काय करता याच्याप्रमाणे तुमची प्रेरणास्थानं ही नेहमीच बदलत जातात आणि ती आजही आहेत, म्हणजे बदलती आहेत. केव्हाही चालेल असं तुमचं आवडतं पेय, चहा की कॉफी? आणि मला चहा आवडतोय. आजकाल थोडस बिनसाखरेचा लागायला लागला. चहा नेहमीच आवडतो. पत्नीकडून मिळालेली सर्वात अनमोल भेटवस्तू? बऱ्याचशा गोष्टी मिळतात, खास करून वाढदिवसाला नेहमी सरप्राईज देते. केव्हाही सल्ला घेऊ शकता अशी व्यक्ती, ज्याला आपण 2:30 AM फ्रेंड म्हणतो, असं कोण आहे तुमच्या आयुष्यात? माझा एक वर्गमित्र आहे. माझा 10वी पर्यंत आम्ही एकाच वर्गात होतो. नंतर 11वी-12वीला मी परत पुण्यामध्ये एसपी कॉलेजला आम्ही दोघांनी बरोबर केलं होतं. तो मेडिकलला गेला, मी इकडे इंजिनिअरिंगला आलो होतो. डॉक्टर दीपक देशमुख म्हणून, तो माझ्या गावी असतो. काही असेल तर. आणि दुसरा एक सचिन आपटे म्हणून मित्र आहे पुण्याचा, इंजिनिअरिंग कॉलेजचा. नेहमी आम्ही म्हणजे कुठल्याही गोष्टींवरती एकमेकांशी चर्चा करून एक सल्ला घेतो एकमेकांना. तुमचं आवडतं गीत जे तुम्ही नेहमी गुणगुणत असता किंवा गाऊन पण दाखवू शकता तुमच्या? मला गाता येत नाही, पण गाणी मराठी गाणी आवडतात मला. बाबूजी, सुधीर फडकेंची गाणी मला सगळी गाणी आवडतात. बाबूजींचे म्हणजे नंदी कळ्यांना असेल किंवा तुझे गीत गाण्यासाठी असेल किंवा असं बाबूजींची सगळीच गाणी मला, गीत रामायण बाबूजींचं बऱ्याच वेळा मी केलंय, आवडतात मला ते. किंवा हिंदी मधले पण येशुदासची गाणी असतील किंवा किशोर असेल, मुकेश असेल, त्यांची गाणी, सुरेश वाडकर त्यांची गाणी
ते नेहमीच आवडतात गाणे ऐकायला. तर आपण आपल्या रॅपिड फायर राऊंडच्या पण शेवटाला आता आलो आहोत. खूप खूप छान वाटलं सर तुमच्याबद्दल बोलून. आता मी सूत्र कोणाकडे द्यायची आहेत, निवेदिता का प्रज्ञा? सूत्र मी परत माझ्याकडे देऊ शकता, पण तत्पूर्वी मला एक गोष्ट विचारायची आहे की कुणाला जर सरांना प्रश्न विचारायचे असतील तर गप्पांगणात टाकायचे की गप्पांगणात टाकायचे, किंवा 2-4 प्रश्न जर कोणाला विचारायचे असतील तर घेऊ शकतो का सर आपण? मॅडम नमस्कार. हा बोला. सरांना विचारू मी शकतो तुम्ही प्रश्न? अहिल्यानगर, हा येस सर. सर मी अहिल्यानगर जिल्हा संगमनेर तालुका, गाडेकर सर. नमस्कार. सर आपल्या भगिनी नडे मॅडम. हॅलो. हा ऐकतोय. प्रश्न विचारा. येस सर, आम्ही संगमनेरला एकत्रित विद्यालयामध्ये काम केलं आणि आता मी प्राचार्य पदावरती आहे. सर वा. मला तुमच्याबद्दल खूप अभिमान वाटतो आणि जेव्हा जेव्हा पेपरमध्ये आपल्याबद्दल छापून येतं की तेलंगणा राज्यामध्ये आपल्या महाराष्ट्रातील खास करून पाथर्डीमधून एक खूप अशी अभिमानास्पद कामगिरी आपण त्या ठिकाणी करत आहात, याबद्दल आम्हा सर्व अहिल्यानगर वासियांना आपल्याबद्दल खूप खूप अभिमान आहे. आपल्या कार्याला आपल्या जिल्ह्यातील सर्व तमाम नागरिकांच्या वतीने मी आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद गाडेकर सर. कुणाचे प्रश्न असेल तर विचारा. सर मी नागेश गुरबेट्टी हा, पुण्यावरून बोलतोय. तर माझा प्रश्न फक्त एवढाच आहे की महाराष्ट्रातनं मी आजकाल बघितलं तुमचं नाव म्हणा किंवा रोहिणी भाजी भाकरे हे खूप प्रसिद्ध आहे. तर ऍज तुम्ही ह्युमन ट्रॅफिकिंग करताना तुम्हाला एखादी म्हणजे आलेली घटना आहे की तुम्ही थोडक्यात सांगू शकता, किंवा ऍज अ नागरिक आपण कसं जाणून घ्यायचं? आता पुण्यासारख्या शहरात आम्ही खूप सारं बघतो, इथं IT असल्यामुळं खूप सारं ह्युमन ट्रॅफिकिंगचं काम इथं पण चालतं. सजग नागरिक म्हणून आम्ही कसं ते साथ द्यायची पोलिसांना? आणि शेवटचा प्रश्न, तुमचा प्रवास हा एवढा प्रेरणादायी आहे, तर तुम्ही एक पुस्तक लिहायचा तुमचा विचार तुम्ही करू शकता का? मला अजून 4 वर्ष आहेत रिटायरमेंटला. पुस्तक लिहिणं म्हणजे थांबल्यासारखं वाटतं, त्यामुळे मी पुस्तक आता तरी लिहिणार नाही. रिटायरमेंट नंतर बघू. त्यावेळी नक्की सांगेल मी तुम्हाला. ह्युमन ट्रॅफिकिंग विषयी एक सांगू इच्छितो सगळ्यांना की हा ऑर्गनाइज क्राईम आहे, संघटित गुन्हेगारी आहे. आणि ज्या भागातनं ट्रॅफिकिंग होतं आणि ज्या ठिकाणी डेस्टिनेशन ज्याला आपण म्हणू, ज्या ठिकाणी त्या व्यक्तींना घेऊन गेले जातात, त्या दोन्ही ठिकाणी कारवाई करण्याची ही खूप गरज असते. तर ट्रॅफिकिंग कुठल्या कारणासाठी होतंय ती आपण पहिलं शोधलं पाहिजे. म्हणजे आता प्रॉस्टिट्यूशन असेल, वेश्या व्यवसाय असेल, त्याच्यासाठी ट्रॅफिकिंग होत आहे की फोर्स लेबर, बॉन्डेड लेबर साठी होत आहे, बालमजुरीसाठी होत आहे, अडॉप्शन साठी होत आहे ट्रॅफिकिंग. असे वेगवेगळे कारण आता आजकाल तर युवकांना IT युथ म्हणजे भारतातले बऱ्याचशा राज्यातले IT युथ त्यांना फॉरेनचं वेड आहे. तर त्यातनंच काही आपले IT क्षेत्रातले युवक यांचं कंबोडिया, लाओस, थायलंड, म्यानमार या भागामध्ये त्यांना IT कंपन्यात चांगली नोकरी मिळेल, 5 स्टार हॉटेलमध्ये राहायला मिळेल म्हणून सांगून तिथे घेऊन जात आहेत आणि तिथे त्यांच्याकडनं जबरदस्तीनं सायबर क्राईम करून घेतले जातात आणि आपणच व्हिक्टीम आहेत त्याच्या. तर ही या मुलांचे मग तिकडनं आपल्या भारत सरकारच्या परराष्ट्र विभागानं आणि गृह मंत्रालयानं बऱ्याच जणांची सुटका केलेली आहे. तर ट्रॅफिकिंगचं स्वरूप जे आहे आजकाल बदलत चाललंय आणि त्याविषयी सजग असणं हे खूप गरजेचं आहे. त्यानंतर जे काही वेबसाईट्स आहेत, आजकाल काही सोशल मीडिया साईट्स आहेत, त्याचाही बऱ्याच वेळा गैरवापर केला जातो. बऱ्याच वेळा नोकरीच्या कारणानं म्हणा किंवा तुमचं जे आवडतं त्या क्षेत्रात तुम्हाला चांगली संधी देऊ म्हणून सांगून फसवलं जातं आणि बऱ्याच वेळा फोटो किंवा व्हिडिओ म्हणजे आक्षेपार्ह असे असतील ते त्या व्यक्तीकडे असतात आणि तो ब्लॅकमेल करत राहतो. तर या सगळ्या गोष्टींमध्ये त्वरित पोलिसांना कॉन्टॅक्ट करणं
आपल्या घरच्यांना विश्वासात घेणं हे खूप गरजेचं आहे. लगेचच म्हणजे आपलं शोषण होऊ न देता त्या गोष्टी बंद करण्यासाठी जेवढ्या लवकरात लवकर तुम्ही पोलिसांना कॉन्टॅक्ट कराल तेवढा त्यातनं तुम्ही बाहेर येऊ शकाल. धन्यवाद. थँक्यू सर. पुढचं मला मयूर आंबेडकर त्यांनी हात वर केलेला आहे. मयूर आंबेडकर विचारू शकता. हॅलो, नमस्कार सर. मरू बोल. सर नमस्कार, मयूर आंबेडकर बोलतो मी अहिल्यानगरहून. सर तुम्ही तेलंगणाचं मैदान गाजवता, तुम्हाला असं कधी वाटत नाही का महाराष्ट्राचं पण मैदान गाजवावं? नाही, आता काय असतं, एक राज्य मिळाल्यानंतर त्या राज्यातच आम्हाला म्हणजे नोकरी करण्याची संधी मिळते. तर महाराष्ट्रात यायचं म्हणजे डेप्युटेशन यावं लागेल. आता इथे जेव्हा तुम्ही तुमचं व्यवस्थित इथे काम चाललेलं आहे, त्यामुळं असं काही कधी जाणवलं नाही की आपण परराज्यात काम करतोय. आणि तुम्ही बघता इथे म्हणजे बऱ्यापैकी मराठी लोक पण आहेत की त्यांच्यासाठी पण काम करण्याची संधी हैदराबादला राहून आम्हाला मिळते. आजकाल तर UPSCचं ऑनलाईनच आहे सगळं. मराठी मुलांनाही मार्गदर्शन या ऑनलाईन माध्यमातून आम्ही करतो. त्यामुळे असं वाटत नाही बराच वेळा की आपण महाराष्ट्रापासून दूर आहोत म्हणून. आणि काही लागलंच तर वरचेवर पुण्यामध्ये मुंबईमध्ये चक्कर होतच असते. अजित करंडे यांनी हात वर केला आहे. तुम्ही विचारू शकता. नमस्कार सर. मला हा प्रश्न विचारायचा होता की आपण वारंवार न्यूजमध्ये बघतो किंवा प्रसार माध्यमातून असं समजतं की प्रशासनात दिवसेंदिवस भ्रष्टाचार हा वाढत चाललाय. जवळपास भ्रष्टाचार हा एक प्रकारे शिष्टाचारच झालेला आहे. आणि याच्यामुळे काय होतंय, शासनाच्या ज्या खूप साऱ्या योजना आहेत की म्हणजे मी सुद्धा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला त्यावेळी ज्यावेळी मला समजलं की शासनाच्या खूप साऱ्या योजना आहेत की जेणेकरून समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी खूप चांगल्या योजना नियोजन केलेल्या आहेत. पण भ्रष्टाचारामुळे त्या योजना प्रभावीपणे राबवल्या जात नाहीत किंवा त्याचा लाभ समाजाच्या शेवटच्या घटकाला मिळत नाही. तर भ्रष्टाचार आपल्याला कसा कमी करता येईल किंवा मग काय त्या शासनाकडून त्याद्वारे काय उपाययोजना केल्या जातात याची माहिती मला हवी होती. त्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. एक तर मग आपल्याकडे एक तर केंद्र सरकारच्या संस्था आहेत, त्याच्यामध्ये CBI असेल, व्हिजिलन्स कमिशन असेल. आपलं राज्यामध्ये तर अँटी करप्शन ब्युरो असतं. त्यानंतर दुसरी जी गोष्ट म्हणजे जिथे काही संस्थात्मक चालतो भ्रष्टाचार तो कसा कमी करता येईल यासाठी एक प्रणाली वापरूनच प्रयत्न करावे लागतात. आता इथे मी सांगू इच्छितो की आमच्या राज्यामध्ये तेलंगणा राज्यामध्ये इथे सगळ्या पोलीस स्टेशन्सना वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये पॉप्युलेशन प्रमाणे डिवाइड करून महिन्याचा भत्ता त्यांना सरकारकडनं मिळतो की जेणेकरून त्यांनी लोकांवर अवलंबून राहू नये. की बऱ्याच वेळा पोलीस स्टेशनला बजेट असं नसतं. म्हणजे शासनाच्या सगळ्या अधिकार ऑफिसेसना काहीतरी बजेट मिळतं पण पोलीस स्टेशनला असं बजेट फार कमी असतं. तो प्रॉब्लेम इथे बऱ्यापैकी तेलंगणामध्ये सॉल्व्ह केलेला आहे. त्यानंतर मग तुम्ही कायदे कसे अंमलबजावणीत आणता. आता तुम्ही ट्रॅफिक पोलीस असेल तर ट्रॅफिक पोलिसांबद्दल लोकांना फारच हे असतं की अरे हे करतात ते करतात वगैरे. तर तिथे अशा तेलंगणामध्ये आम्ही आता सगळं जे काही एन्फोर्समेंट करतो तर कॅशलेस आणि कॉन्टॅक्टलेस ही आमच्याकडे जे IT जे केंद्र आहेत त्याला आम्ही मी सेवा केंद्र म्हणतो. तिथे तो फाईन अमाऊंट तिथे जमा करावा लागतो त्यांना. तुमच्या घरच्या पत्त्यावर ते चलान येतं. म्हणजे रस्त्यावर पावती फाडण्याचा प्रकार इथे कमी चालतो. आणि त्यासाठी मग आम्ही जी काही मशिनरी लागते ती मशिनरी वापरतो. कॅमेराज आहेत आमचे, CCTV कॅमेरा, रेड लाईट व्हायोलेशन डिटेक्टर आहेत, स्पीड लेझर गन्स आहेत, ड्रंकन ड्रायव्हिंगचे चेकिंग आहे. त्याच्यातनं पण लगेच आमचं मीटरचं रिडिंग येतं, प्रिंटआउट येतं, ते टेम्पर करता येत नाही. आणि मग कोर्ट त्याच्यावरती फाईन अमाऊंट डिसाईड करतं आणि तो फाईन अमाऊंट नंतर मग तो त्या केंद्रामध्ये जमा होतो. अशा ज्या काही गोष्टी आहेत की ज्याच्यातनं तुमचं स्टँडर्डाइज होऊन जाईल, त्याच्यातनं तुम्हाला भ्रष्टाचार करण्याची संधी मिळणार नाही. अशा गोष्टी समाजामध्ये करणं हे खूप गरजेचं आहे. आणि जिथे जिथे भ्रष्टाचार तुम्हाला म्हणजे मुळातनच नष्ट करायचा आहे तर त्या ज्या काही संस्था आहेत मग त्या संस्थांकडे तक्रारी देऊन त्या व्यक्तींवर कारवाई करणं हे खूप गरजेचं आहे. ज्यावेळी आम्ही बघतो ACB केस होते कोणावरती 10-10 वर्ष 20-20 वर्ष
2,000 रुपये घेतले असतील, 5,000 घेतले असतील, आयुष्य पूर्ण बर्बाद होतं. एसीपी केस झालेल्या घरामध्ये लग्नाला मुली द्यायला कोणी तयार होत नाही, किंवा त्या घरातल्या मुलाची मुलीचं लग्नाचं प्रॉब्लेम येतात. असे बरेचसे अधिकारी सफर होतात अशा केसेसमध्ये. त्यामुळं ती एक भीती असते या संस्थांची की आपण आयुष्यामध्ये एक चांगलं काम सरकारमध्ये नोकरी करत असताना करणं गरजेचं आहे. आणि सरकारनं पण मी काही आता मगाशी सांगितलं की ज्या ज्या गोष्टी आहेत की जिथे लोकांना, सरकारमधल्या लोकांना जनतेवरती अवलंबून राहता कामा नये, यासाठी काय करता येईल, यासाठी सरकारनं पण पावलं उचलणं गरजेचं आहे. ऋषिकेश गोखले, तुम्हाला हात वर केला होता, विचारायचं आहे? हो मॅडम. हा, सर, विचारू मला शकता तुम्हाला तुम्ही. हा शेवटचा प्रश्न घेऊ आपण. हो, धन्यवाद मॅडम. सर, मला प्रश्न विचारायचा होता. प्रशासकीय सेवेमध्ये काम करताना एक महत्वाचा धडा किंवा महत्वाचा एक अनुभव असतो की राजकीय दबावाला सामोरे जावे लागते वारंवार. तर तुम्ही त्या प्रसंगांना कसे सामोरे जाता, किंवा तुम्हाला एखादा अनुभव शेअर करायचा असेल आमच्याबद्दल तर त्याबद्दल काही सांगू शकाल का? हे बघा, म्हणजे एकतर बऱ्याच वेळा आम्हाला जे काही सूचना येतात तर तेव्हा फोनवरून शक्यता जास्त असते येण्याची. तर त्यावेळी जे कोणी पदाधिकारी असतील राजकीय, त्यांचं म्हणणं पूर्ण ऐकून घेणं हे आमचं पहिलं कर्तव्य आहे. आणि नंतरच मग आम्ही त्याला रिस्पॉन्स देणं. बऱ्याच वेळा काय होतं, आम्ही अर्धवट ऐकतो किंवा ते त्यातलं सिलेक्टिव्ह ऐकतो आणि चुकीचं समजतो. पण जे काही आपल्या यंत्रणेमध्ये, लोकशाही यंत्रणेमध्ये जे काही पदाधिकारी असतील तर त्यांच्याकडे लोक तक्रार घेऊन आलेले असतात आणि त्या लोकांचे प्रश्न ते आपल्या पुढे मांडत असतात. त्यामुळे ते म्हणणं ऐकून घेणं, आणि ते जर कायद्याच्या चौकटीत बसत नसेल तर ते काही वेळानंतर परत त्यांना फोन करून किंवा प्रत्यक्ष भेटून सांगणं की असं असं आहे, हे जर केलं तर असं असं होऊ शकतं, तेही समजून घेतात त्या गोष्टी. तो अनुभव एक आम्हाला आहे की तुम्ही म्हणणं ऐका पहिल्यांदा, दोन्ही कानानं ऐका आणि एकदा बोला. 2 कान आणि 1 जीभ, हे फार महत्वाचं आहे. म्हणजे लॉ ऑफ नेचर, ते गोष्ट आम्ही फॉलो करतो. त्यानंतर एक शासनामध्ये मी महाराष्ट्रातच हे बऱ्यापैकी मी बघतो की म्हणजे एकतर सांगून बघतो किंवा बघून सांगतो त्या गोष्टी, की तुम्हाला कोणी वरिष्ठांनी काही सांगितलं असेल तर सर मी बघून सांगतो, आणि तुम्हाला खालनं रिक्वेस्ट आलेल्या असतील तर मी सांगून बघतो. तर ह्या गोष्टी पण बऱ्यापैकी ह्या फॉलो कराव्याच लागतात दैनंदिन प्रशासनामध्ये. तर त्या गोष्टी आम्ही नेहमीच फॉलो करतो. आणि जे काही प्रोटोकॉल असतात ते पाळणं गरजेचं असतं. ज्या ज्या व्यक्तीचा जो प्रोटोकॉल आहे त्याला रिस्पेक्ट देणं, तो व्हायलेट होणार नाही यासाठी तुम्हाला हे करावं लागतं. प्रोटोकॉल बऱ्याच वेळा छोट्या छोट्या गोष्टीतनं गैरसमज होतात. प्रोटोकॉल फॉलो नाही केला किंवा हे नाही केला, तर गैरसमज होऊ नये यासाठी पण प्रयत्न करावे लागतात. धन्यवाद सर. आता आपले बहुतेक प्रश्न संपलेले आहेत. आता मी सूत्र परत आजच्या पुणे टोस्टमास्टर मंडळाच्या अध्यक्ष प्रज्ञा कोसारे यांच्याकडे देते. धन्यवाद टोस्टमास्टर वसुंधरा. मंडळी, तुम्हाला कळलं का जवळपास 1 तास कसा गेला ते? आज आपल्यासोबत जे व्यक्तिमत्व होते त्यांच्याशी गप्पा मारताना, अगदी दिलखुलास गप्पा मारताना मला तर वेळेची जाणीव झाली नाही. आणि त्यांनी इतक्या वेगवेगळ्या विषयांवर इतक्या सखोल माहिती दिली आहे. पोलीस विभागाचा जो एक सहसा आपल्याला न माहिती असलेला अनभिज्ञ असा एक पैलू असतो, त्याबद्दल ते इतके छान बोलले आहेत. त्यांच्याकडे बघून नक्कीच वाटतं की हा, पोलीस आपले नक्कीच मित्र होऊ शकतात. तर सर, तुमचं खूप खूप धन्यवाद. अगदी महत्वाच्या कामांमधनं वेळ काढून तुम्ही पुणे मराठी टोस्टमास्टर्स मंडळाला भेट दिली, याबद्दल आमच्याकडून एक छोटंसं सर्टिफिकेट आम्ही तुम्हाला हे धन्यवाद डिजिटल रूपाने देतो आहोत. धन्यवाद प्रज्ञा कोसारे, टोस्टमास्टर आणि टोस्टमास्टर पुणे मराठी टोस्टमास्टर मंडळाचे जे काही सगळे पदाधिकारी सदस्य आहेत, सगळ्यांना धन्यवाद. मजा आली वसुंधराताई, छान झालं सगळं. धन्यवाद तुम्हाला. निवेदिता ताईंनाही धन्यवाद. सगळ्यांचे आभार. थँक्यू. प्रज्ञा, धन्यवाद. आम्हाला बऱ्याच
निवेदिता, तुम्हाला काही बोलायचंय? उत्स्फूर्त भाषण सत्र घ्यायचंय. हो. चालेल. तर मंडळी, आपण बऱ्याच गोष्टी आता ऐकत होतो आणि कुठेतरी आपलंही एक जाणकार सिटीजन म्हणून आपलंही काहीतरी एक रिस्पॉन्सिबिलिटी असते की आपणही पोलीस खात्याला मदत करावी किंवा एक जाणकार म्हणून माहिती ठेवावी. तर मला बऱ्याच गोष्टी खूप महत्वाच्या वाटल्या. एक गोष्ट मी स्वतः घेऊन चालले आहे की दर 3 महिन्यांनी आपले पासवर्ड्स बदलवावेत. आणि तुम्ही छोट्या छोट्या तुमच्या काही सोबत काही यातल्या आठवणी, काही शिकवणी तुम्ही घेऊन चालला असाल, अशी माझी अपेक्षा आहे. ही आपल्या सभेतला एका सत्राची संपत आल्याची वेळ आहे, पण याचा अर्थ आपली सभा संपते असं अजिबात नाही. आता आपण एक खूप उत्सुकता असलेला एक सगळ्यांना फोटो घेऊयात आधी सरांबरोबर. सगळ्यांना कॅमेरा ऑन करायला फोटो लावा. घेऊया आधी. एक फोटो. ठीक आहे. प्लीज सगळ्यांनी आपले कॅमेरे थोडा वेळ ऑन करावे. निवेदिता, तुम्ही घेताय? ज्योती? स्पॉटलाइटवर कोण आहेत? मला सरांना स्पॉटलाइट वर ठेव. हो, मी ठेवतो. हा. झालं? डन. ओके. थँक्यू. थँक्यू ऑल. या, मी लॉग आउट करतो. ओके. तर मंडळी, आपण पुढे सत्रात अनेक सत्र घेणार आहोत. त्याबद्दल आपल्याला सांगतील आपल्या टोस्टमास्टर निवेदिता. धन्यवाद प्रज्ञा. मंडळी, तुम्ही आज सगळे सभेला आले आहात. आमची नेहमीची सभा नाहीये, आज विशेष सभा आहे. परंतु आपण तुमच्या सर्वांसाठी खास आमचं उत्स्फूर्त भाषण सत्र आत्ता घेणार आहोत. हे सत्र म्हणजे काय? तुम्हाला एकदम कुठल्याही विषयावर बोलायला भीती वाटते? मग ते इंग्रजी असो वा मराठी असो. मराठी बोलत असताना चुकून ते इंग्रजी शब्द हळूच तुमच्या भाषेत डोकावतात? माझ्याबरोबरही असं होतं. मग ह्या सत्रात आपण काय करणार आहोत? काही नाही. तुम्हाला इथं एक विषय दिला जाईल. त्यावर 1 ते 2 मिनिटं तुम्हाला बोलायचंय. 1 मिनिटावर हिरवा, 1.5 मिनिटावर पिवळा आणि 2 मिनिटावर लाल रंग दाखवला जाईल. तुम्हाला लाल रंग दाखवल्यावर तुमचं भाषण आवर्त घ्यायचंय आणि विषय मी देणार आहे. आणि ज्यांना कोणाला ह्याच्यात भाग घ्यायचा आहे त्यांनी कृपया आपले हात वर करावेत, म्हणजे मग मी एकेकाला बोलवून विषय घेईन. आज आपल्याला वेळ दाखवणार आहेत सनत देशपांडे. त्यांच्या स्क्रीनकडे लक्ष राहू दे, कारण त्यांच्या बॅकग्राऊंडलाच तुम्हाला लाल, पिवळा आणि हिरवा हे रंग दिसणार आहेत. तर मंडळी, करूया सुरुवात. करताय प्रयत्न 1 ते 2 मिनिटं एखाद्या विषयावर बोलायला? बघा टोस्टमास्टरमध्ये तुमचं वक्तृत्व कसं काय सुधारतंय. करून तर बघा. कोण हात वर करतंय? सुरुवातीला आपण एक डेमो घ्यायचा का? चला, ज्योती यांनी हात वर केलाय. आम्ही तुम्हाला करून दाखवतो कसं करायचंय ते. मी विषय देणार आणि ज्योती बोलणार आणि तुम्ही सनतची स्क्रीन पण बघत राहा. चालेल? चला, आजची विशेष सभा होती. ज्योतींना एक विशेष असा विषय देते. तुम्ही जर 1 दिवसासाठी डॉक्टर महेश भागवत झालात तर तुम्हाला कोणती एक गोष्ट करायला आवडेल? तुम्ही जर 1 दिवसासाठी डॉक्टर महेश भागवत झालात तर तुम्हाला कोणती एक गोष्ट करायला आवडेल? सूत्र ज्योती यांच्याकडे. धन्यवाद निवेदिता. खरं सांगायचं तर मी त्यांच्या भाषणाने, मुलाखतीने इतकी प्रभावित झाली आहे की त्यांनी सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी मला करायला खूप खूप आवडेल. पण मला हे माहित नाही की मी करू शकेन की नाही.
तर सगळ्यात महत्वाची गोष्ट मला स्वतःला अशी वाटते, की शिक्षण देणं. कारण की तुम्ही जेव्हा एका व्यक्तीला शिक्षण देता, जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीशी बोलता, एखाद्या व्यक्तीला मदत करता, ते तिथपर्यंतच मर्यादित राहून जातं. पण जेव्हा तुम्ही लोकांना शिक्षण देता, तेव्हा तुम्ही पुढची पूर्ण पिढी तयार करत असता आणि ते फार महत्वाचं आहे, की ती पिढी परत पुढच्या जनरेशनला तशीच प्रभावित होऊन जर शिक्षण देत असेल, तर ते फार महत्वाचं आहे. आणि हे मी केलेलं सुद्धा आहे. म्हणजे एक 15 वर्षापूर्वी जेव्हा मी नोकरी सोडली माझ्या मुलांसाठी, तेव्हा काही वर्ष तर चांगली आरामात गेली मुलांचं संगोपन करण्यामध्ये. पण नंतर जेव्हा मी विचार केला, की आता मी काय करू? मला फार मोकळं वाटतंय. तर तेव्हा माझ्या बाजूला, आमच्या वस्तीच्या बाजूलाच एक मायग्रंट वर्कर्सची वस्ती होती. तिथे जायला मी सुरुवात केली. ती मुलं शाळेत सुद्धा जात नव्हती आणि तेव्हा आम्ही त्यांना असंच बेसिक गोष्टी शिकवायला सुरुवात केली. आणि मला आज सांगायला खूप आनंद होतोय आणि खूप अभिमान पण वाटतोय, की त्या वस्तीतला पहिला मुलगा हा आज त्यांनी ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं आहे आणि पोस्ट ग्रॅज्युएशनला पण त्यांनी ॲडमिशन घेतली आहे. तर हे कुठेतरी पुढे सुद्धा लोकांना इन्स्पायर करतं. पुढच्या 10 मुलांनी त्या मुलाला बघून परत डिग्रीमध्ये ॲडमिशन घेतली. तर हे शिक्षण जे आहे ते जेव्हा आपण देतो लोकांना किंवा ॲज अ शिक्षक, तर ते फार महत्वाचं असतं आणि ते जर तुम्ही केलं तर नक्कीच पुढच्या पिढीमध्ये खूप फरक पडायची शक्यता असतात. तर माझी पण तुम्हा सगळ्यांना हीच विनंती आहे, की अर्थात तुम्ही कुठलंही फील्ड निवडा कारण की बराच स्कोप आहे. पण शिक्षण हे फार महत्वाचं वाटतं मला आणि मी श्री महेश भागवत सर जर झाले, तर मी शिक्षणाला अतिशय महत्त्व देईन आणि यात काही शंकाच नाही. धन्यवाद आणि सूत्र परत तुमच्याकडे. धन्यवाद ज्योती. छान विचार मांडलेत तुमचे. मंडळी, आमच्याकडे एक भाषा परीक्षक पण असतो बरं का. आज ज्योतीला माफ केलंय आम्ही. फील्ड, ॲडमिशन, डिग्री असे बरेच शब्द त्यांनी वापरले. पण हेच शब्द डोकावू नयेत म्हणून भाषा परीक्षक असतो ही तुम्हाला माहिती देतेय. चला तर मग घेऊया पुढचा विषय. कोण येतंय आता पुढे? नाही, भाषा परीक्षक नाही, त्याचा अर्थ असा होत नाही की आपण इंग्लिश शब्द वापरत जावे. बरोबर आहे. पण आजच्या क्षणी ते आज आपण माफ हा, पण करतोय. तसं आपण सांगणार नाही आपण हो. हरकत नाही, पण टोस्ट मास्टरमध्ये भाषा परीक्षक असतो याची सगळ्यांनी नोंद घ्यावी. गिरीशजी, आपण घ्याल? आपण बहुतेक पहिल्यांदाच आलाय सभेला. देऊ का विषय आपल्याला? आपण मुकावस्थेत आहात. पहिल्यांदाच आलोय. हा, देऊ का विषय? चालेल? हो, चालेल ना. चालेल. गिरीशजी, आपल्यासाठी विषय आहे पोलीस आपला मित्र, तुमचा अनुभव. पोलीस आपला मित्र, तुमचा अनुभव. सूत्र गिरीश यांच्याकडे. नमस्कार, मी गिरीश देवधर. पोलीस आपला मित्र जे तुम्ही म्हणाले ते खूप चांगलं आहे. कारण की पोलीस जे मदत करतात ती कधी कधी एवढी आपल्या कामात येते का आपल्याला असं वाटतं की बा हा माणूस नसता तर काय झालं असतं. म्हणजे काय झालं की आमचं घर जे होतं ते आम्ही भाड्याने दिलं होतं आणि ते भाड्याने दिल्यानंतर तो समोरचा जो माणूस होता तो दादा होता थोडा आणि तो घर सोडायला तयार नव्हता. मग घर सोडायला तयार नव्हता. मग मी सगळं करून पाहिला प्रयत्न किंवा त्याला पैसे देऊन पाहिले की बाबा अरे तू माझं घर सोड, तुला जेवढे पाहिजे तेवढे पैसे देतो. पण नाही, ऐकलं नाही त्यांनी. मग शेवटी मी गेलो पोलीस स्टेशनला नोंद हे करायला, कारण भाडे देत नव्हतं. जवळपास वर्ष झालं त्यांनी भाडं दिलं नव्हतं. मग ज्यावेळेला पोलीस स्टेशनला गेलो त्यावेळेला तिथे मला जे SPI होते, PSI होते, त्यांनी मला सांगितलं की साहेब म्हणे आता आमच्या एरियामध्ये गुंड लोक भरपूर आहेत. तर त्यांनी मला सरळ त्यांचं नाव सांगितलं की बाबा रे मी तसं काही गुंड नाही आहे, तुम्ही एक काम करा, तुम्ही त्यांच्याकडे जा, त्यांच्याकडनं तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घ्या. आता मला असं वाटलं की बा आपण पोलिसांकडे आलोय आणि तरी आपल्याला हे असं सांगून राहिले. म्हटलं साहेब मी शिक्षक माणूस आहे, मी कोणी दादागिरी करणार नाही, मी त्याकडे जाऊ शकत नाही. मग आता कसं करू? त्यामुळे त्याच्यावर एक उपाय करा म्हणे तुम्ही. मला समजलं म्हणे तुम्ही असं करू शकणार नाही. तुम्ही एक काम करा, सरळ त्यांची लाईन काढून टाका. कारण त्यांच्या घरात मीटर वेगळं होतं आणि गडबड अशी होती का मी ज्या वेळेला कंप्लेंट द्यायला गेलो MSCB मध्ये म्हणजे तर त्यावेळेला प्रत्येक वेळेला हेच व्हायचं की ते त्याची वायर कापायचे आणि दुसऱ्या दिवशी ताबडतोब ती लाईन जॉईन व्हायची, पैसे न भरता. बरं, वर्षभर असं चालू होतं. आणि मग मी विचार केला की असं कसं होतंय. तर मग त्यावेळेला असं झालं की त्याचे जे वायरमन जे लोक होते ते त्याचे मित्र होते
आणि ते चरस गांजा खात पिणारे होते सगळे. आणि त्यामुळे काय झालं, ते त्याचे मित्र असल्यामुळे आदल्या दिवशी त्यांनी साहेबांनी सांगितलं याची लाईन काढा, ते लाईन काढायचे, दुसऱ्या दिवशी लाईन जॉईन करून द्यायचे. मग असं झाल्यानंतर मी काय केलं, मग साहेबांना जेव्हा भेटलो तेव्हा ही माहिती पूर्ण सांगितली होती पोलिसांना. मग ते म्हणाले की बा तुम्ही एक काम करा, डायरेक्ट तुम्ही जे असतात मेन ऑफिसात त्यांना जाऊन भेटा. मग त्यांना जाऊन भेटलो आणि त्यांना ही सगळी पूर्ण माहिती सांगितली. म्हटलं साहेब असं असं होत आहे वर्षभरापासून. तर साहेब म्हणे तुम्ही आता इथेच थांबा. आणि त्यांनी माझ्या समोर फोन केला त्या लाईनमॅनला आणि त्यांना सांगितलं हा माणूस माझ्याकडे आलाय, फोन नंबर वगैरे सगळं त्यांनी दिलं आणि त्यांना सांगितलं की बाबा रे ताबडतोब हा माणूस घरी पोहोचायच्या आत त्याची लाईन कटली पाहिजे आणि नंतर पूर्ण बिल भरेपर्यंत त्याचे पैसे वापस, म्हणजे त्याची लाईन जॉईन व्हायला नको. आणि हे सगळं झालं कशामुळे, तर फक्त त्या पोलिसांनी मला मार्गदर्शन केलं कसं करायचं काय करायचं. आणि त्यामुळे माझा हा एक सुखद अनुभव आहे. म्हणजे महिन्याभरामध्ये तो माझा भाडेकरू जो होता तो सोडून गेला आणि मग एकदम व्यवस्थित काम झालं. म्हणजे हा एक चांगला अनुभव आहे माझा पोलिसांबद्दल. बरोबर. या अनुभवावरून पोलीस नक्कीच आपले मित्र आहेत याची जाणीव होते. चला मंडळी, अजून एक विषय घेऊया. पाहुण्यांपैकी कोणी घेणार का? आकाशजी, उषा मॅडम, चैतन्य, आनंद, दिघे साहेब आहेत, शशिकांत पाटील, कोणाला घ्यायला आवडेल का विषय? उषा, आपण घेणार? कोणी घेतंय का अजून विषय एखादा? नाही काही बोलायचा प्रयत्न करत असेल तर म्यूटवर म्यूट करा. उषा, आपण घेणार का विषय? आपण म्यूटवर आहात, मुकावस्थेत आहात. आपल्याला अनम्यूट करता येईल का? हा मी त्यांना हे दिलंय अनम्यूट करायचं, समोर आता बरं. आलं असेल. बरं. त्या मोबाईलवर आहेत तसं दिसतं. तुम्ही अनम्यूट करू शकता का उषा मॅडम? नाही. काय करावे, अजून कोणी घेतंय का? हा तोपर्यंत प्रज्ञा, अजून घ्यायचा आहे विषय का थांबवूया? एक विषय घेऊन आपण संपूया. चालेल. कोण घेतोय विषय मग? अच्छा, त्यांना करता येत नाही ऍक्सेस. हरकत नाही. मी दुसरा अनुभव सांगू का? आपण अजून कोणी विषय घेतोय का बघूया, नाहीतर मग चालेल. सांगू शकाल. आकाशजी, चैतन्य, शशिकांत पाटीलजी, श्रद्धा, सध्या कोणीच पुढे येत नाहीये. प्रज्ञा, आपण श्रीकांत, तुम्ही एकदा अनम्यूट केलं होतं, तुम्हाला विषय घ्यायचा आहे का? रिस्पॉन्स येत नाहीये. आपण गिरीशजींना द्यायचा का एक छोटासा अनुभव सांगून मग आपण थांबूयात. हो. हा, तर मी काय सांगितलं, मगाशी सांगितलं की बा एक चांगला अनुभव. आता एक दुसरा अनुभव असा आहे का तो एकदम आपल्याला असं वाटतं की बापरे हे पोलीस काय कसे करतात ते काम. म्हणजे फक्त त्यांचं टार्गेट कम्प्लीट करण्यासाठी त्या माणसाने काय केलं, तो एक किस्सा आहे, तो सांगतो. मला बाहेर गावी जायचं होतं, माझ्या दुसऱ्या गावाला पाईपलाईनचं काम करायचं होतं, म्हणून प्लंबरला घेऊन जायचं होतं मला इथून अकोल्यातून. तर नेमकं त्या दिवशी होती ईद आणि त्या दिवशी ईदचा खूप मोठा जुलूस होता अकोल्यामध्ये आणि मला त्या रेल्वे स्टेशनच्या पलीकडच्या बाजूला जाता येत नव्हतं. म्हणून मी काय केलं, रेल्वे स्टेशनच्या अलीकडच्या बाजूला माझी गाडी उभी केली आणि मग तिथून माझ्या त्या प्लंबरला फोन केला की बाबा रे, आम्ही 2 जण गाडीत बसलो आहे आणि आम्हाला तिकडनं वरती येणं शक्य नाही आहे,
त्यामुळे तू असं कर, रेल्वे स्टेशनहून तुझं पायी चालत आला तर इकडच्या बाजूला, तर मला तुला घेऊन जाता येईल. तर तो म्हणला ठीक आहे, काही हरकत नाही. तेवढ्या वेळात काय झालं की मागे ट्रॅफिक हवालदार होता. फोनवर बोलणं चालू असताना आणि त्याने फोटो इतके स्ट्रिक्टली काढले का त्याच्यामध्ये आम्ही आतमध्ये बसलो हे दिसतच नाही. आणि त्याने फोटो काढले आणि ताबडतोब मला चालान पण आलं. मला हे केव्हा लक्षात आलं की महिन्याभरानंतर माझा ड्रायव्हर जेव्हा आला तेव्हा, साहेब तुम्हाला तर चालान आलं. म्हणलं कसं चालान आलं? त्यामुळे साहेब तुम्ही रेल्वे स्टेशनमध्ये नो पार्किंग एरियामध्ये गाडी पार्क केली होती. म्हटलं बाबा रे, असं काहीच नाही, तुम्ही म्हणत असाल तर म्हटलं मी त्या दिवशी जो माझं संभाषण झालं माझ्या जो प्लंबर आहे त्याच्यासोबत, तर त्याशी आपण बोलू, त्याच्यात तुम्हाला टायमिंग दिसेल म्हटलं की त्याच वेळेला हा यांनी फोटो काढलाय म्हणून. आणि मी गाडीच्या खाली उतरलोच नाही, तर मग तो पार्किंग केलं असं होतच नाही. बरं, आता याची कंप्लेंट कुठे करायची हे पण मला माहिती नाही. त्यामुळे कसं झालं की बा लागल्यास मी तो फाईन भरून टाकेल, तो इश्यू नाही. पण गडबड कशी होते का बा, हा जो अनुभव आहे हा खराब अनुभव आहे की पोलिसांबद्दल, किंवा जे माणसं चांगले आहेत ते यासारख्या लोकांमुळे बदनाम होतात, किंवा पोलीस खातं चांगलं असताना या लोकांनी असं काम केल्यामुळे ते बदनाम झाले विचार. बरोबर. धन्यवाद गिरीशजी. तुम्ही दोन्ही अनुभव छान आमच्या 1 ते 2 मिनिटाच्या वेळेच्या बंधनात राहून पूर्ण केले आणि एक चांगला आणि एक वाईट असे दोन्ही अनुभव ऐकायला मिळाले. तर मंडळी, मला असं वाटतंय की नक्कीच तुम्हाला या छोट्याशा सत्रातनं काही शिकायला मिळालं असेल की 1 ते 2 मिनिटात आपला विषय कसा मांडायचा. असं बरंच काही शिकण्यासारखं आहे. त्यामुळे टोस्टमास्टर्सच्या सभांना अवश्य येत जा. आणि सध्या मी पुढे सूत्र देते प्रज्ञाकडे, म्हणजे त्या पुढचे सभेबद्दलचे माहिती तुम्हाला सर्वांना सांगतील. सूत्र प्रज्ञा तुमच्याकडे. धन्यवाद टोस्टमास्टर निवेदिता. आणि